आज एक नवीन विषय आपण घेत आहोत. And I believe God is going to bless each one of us. माझा विश्वास आहे की देव आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करेल. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Overcoming discouragement. नाराजीवर मात करणे. Overcoming discouragement. नाराजीवर मात करणे. You know, whenever tragedy strikes us, जेव्हा केव्हा भयानक प्रसंग आपल्या जीवनावर येतात, there are various ways people respond to it. त्यावेळेला त्या सगळ्या प्रसंगांना लोक वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देतात. Some react by getting bitter. काही कडू होतात त्या प्रसंगात. Some react by blaming God. काहींची प्रतिक्रिया अशी असते की ते कडू होतात, काहींची प्रतिक्रिया अशी असते की ते देवाला दोष देतात. Others, they withdraw in themselves काही माणसं माघार घेतात की नकोच मला हे. and withdraw from the people, काही माणसं लोकांपासूनही माघार घेतात or withdraw from doing what they have been doing, किंवा जे काही ते करत होते ते करण्यापासून माघार घेतात. whether it's spiritual or physical. मग ते आध्यात्मिक असो नाही तर शारीरिक असो. And they never work through a constructive reaction. आणि कधीच ते असं बांधील प्रतिक्रियेवर काम करत नाहीत. But in the book of Nehemiah, मात्र नेहेमायाच्या पुस्तकामध्ये one of the greatest leaders एक the अतिशय Bible has, बायबलनं सांगितलेला एक अतिशय महान असा नेता किंवा पुढारी म्हणजे नेहेमाया. you know, he could really mobilize the people according to God. तो खरोखर देवाला हवं त्या पद्धतीनं लोकांना पुढे नेऊ शकत होता. And Nehemiah, he shows us how to react positively आणि नेहेमाया आपल्याला दाखवतो की सकारात्मक रीतीनं कशा प्रतिक्रिया द्यायच्या. and constructively. बांधील रीतीनं, असं नाही की हातपाय वर करून आता मला वाईट वाटलं किंवा देवच दोषी आहे, आता मी माघारच घेतो, आता मी लोकांना सोडणार आहे, असं नाही. तर बांधील रीतीनं की ह्यातनंही आपण काहीतरी बांधून व्यवस्थित ह्यातनंही काहीतरी चांगलं होऊ दे, तसं पुढारी पण. Amen. आमेन. So in the midst of tragedy, तर महाभयानक प्रसंगात we can learn from Nehemiah नेहेमायाच्या जीवनातनं आपण शिकू शकतो how we can also react positively. की कशा रीतीनं आपल्यालाही सकारात्मक प्रतिक्रिया करायला जमतील ऍक्च्युली विचार केला तर. If you respond positively, आणि जर आपण सकारात्मक प्रतिसाद दिला God will help you. तर देव तुम्हाला सहाय्य करेल. Say, if you respond negatively, नकारात्मक प्रतिसाद दिला then there is no hope in God. तर मग देवात आशा नाही असं Because ठरवतं. somewhere you are proving it to God that God also cannot help you. कारण मग कुठेतरी तुम्ही देवाला असं म्हणत असता, सिद्ध करत असता की नाही देव बाप्पा तुलाही जमणार नाही, तूही हे करू शकत नाहीस. And that's why म्हणून in any kind of tragedy, कुठल्याही भयानक प्रसंगात we need to respond very positively. काही पण ट्रॅजेडी जीवनात होऊ दे, आपण सकारात्मक रीतीनं प्रतिसाद आणि प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी केल्या See, पाहिजे. when you react positively, जेव्हा आपण सकारात्मक प्रतिक्रिया करतो there is hope for you in God. मग देवात आपल्याला आशा असते God will move towards you to help you. आणि मग देव तुमच्या वतीनं कार्य करायला पुढे सरसावेल. Now look at Nehemiah's life. नेहेमायाचं जीवन पहा. His tragedy was that his homeland had been devastated. त्याच्या जीवनात घडलेली ट्रॅजेडी म्हणजे भयानक प्रसंग म्हणजे त्याचा जो मायदेश होता त्याला अगदी धुळीत मिळवण्यात आलं. The walls of Jerusalem had been broken down. यरुशलेमेचे कोट तुटले, पाडण्यात आले. And you know, Nehemiah and the most of the people were taken over to Babylon as नेहेमाया आणि captives. जास्तीत जास्त लोकांना गुलाम किंवा बंदीवान म्हणून बाबेल देशात नेण्यात आलं. So Nehemiah was far away from home. तर नेहेमाया घरापासनं माय देशापासनं अगदी लांब गेला. And when some people came and told him that Jerusalem walls are crumbling down, आणि काही लोकांनी येऊन जेव्हा त्यांना सांगितलं की यरुशलेमेचे कोट पडतायत, यरुशलेमेच्या भिंती कोसळतायत it is all in ruins, आणि सगळी नासधूस झालेली आहे यरुशलेमेत, that news hit him hard. ती बातमी त्याच्या अंतःकरणाला अशी टोचली की बस. How he reacted to it, आणि त्याला या प्रसंगाला त्याने कशी प्रतिक्रिया केली. because it was lying in ruins for a long time. कारण बऱ्याच वेळापासनं यरुशलेम नासधूषित होती. But we will learn आपण शिकू how he reacted to the attacks of the enemies also. सैतानी हल्ले जे झाले त्या सैतानी हल्ल्यांवर सुद्धा त्याने काय प्रतिसाद दिला, काय प्रतिक्रिया केली. See, the moment you want to do something good, ज्या क्षणाला आपल्या मनात काहीतरी चांगलं करायचं निर्माण होतं, there will always be enemies who will not allow you to do good. त्याला सदैव असे शत्रू असतात की जे तुम्हाला चांगलं करू देणार नाहीत.
Whenever you want to do some service towards God, जेव्हा केव्हा तुम्हाला देवाची काही सेवा करायची इच्छा होईल, there will be enemies who will not be happy about it. तेव्हा नेहमीच असे काही शत्रू असतील की जे त्याविषयीनं नाराज असतील. But you should not care for those enemies. पण तुम्ही त्या शत्रूंची पर्वा करायची नाही. We need to move ahead with the strength of God. आपण देवाच्या शक्तीनं पुढे जायचं. And so we learn from the life of Nehemiah तर नेहमायाच्या जीवनातनं आपण शिकत आहोत how he built the walls of Jerusalem, कशा रीतीनं त्याने यरुशलेमेच्या भिंती बांधल्या, how he reacted to the attacks of his enemies, किंवा यरुशलेमेची भिंत कशा रीतीनं त्यांनी परत बांधली, शत्रूंना त्याने काय कुठल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया केली, and the troubles that surrounded him. आणि जे सारे त्रास त्याच्या अवतीभोवती होते. Many times बऱ्याच वेळेला when we react to tragedy, जेव्हा आपण असल्या भयानक प्रसंगांना प्रतिक्रिया करतो, some people mourn. काही लोक त्यावेळेला शोक करतात. See, it is okay to mourn, ठीक आहे, शोक करणं ठीक आहे, but there is a time to mourn. पण शोक करायची पण एक वेळ असते. And there is a time you need to stop mourning. बर का, शोक करायची पण एक वेळ असते, आणि एक वेळ अशी यायला हवी की जिथं तुम्ही शोक संपवायला हवा. Amen. आमेन. See, it is just an emotional breakthrough. कारण or शोक breakout. करणं, शोक करणं, त्या बाबतीविषयीनं दुःख करणं, हा एक भावनात्मक प्रकार असतो की जो त्यावेळेला फुटून बाहेर येतो. But पण it should have a time. त्याला वेळ पाहिजे. After that, काही वेळ ठीक आहे, त्याच्यानंतर you need to respond very positively. तुम्ही सकारात्मक प्रतिक्रिया करायला Like हवी. when David also had problems, he wept and wept and wept, but he responded also positively. जसं दाविदाच्याही जीवनामध्ये जेव्हा समस्या आल्या, दावीद पण रडला, नाही असं नाही, रडला, खूप रडला, पण नंतर त्याने सकारात्मक प्रतिसाद आणि प्रतिक्रिया त्या सगळ्या प्रसंगांना दिली. Bible says बायबल म्हणतं in Nehemiah chapter 1 verse 4, नेहमाया 1:4, and it came to pass when I heard these words that I sat down and wept and mourned certain days and fasted and prayed before the God of heaven. नेहमाया पहिला अध्याय त्यातलं 4थं वचन. आणि असे झाले की ही वचने ऐकल्यावर मी बसून रडलो आणि कित्येक दिवस मी शोक व उपास करून आकाशाच्या देवापुढे प्रार्थना केली. See, we see here first he mourns, पहिला आपण इथे पाहतो की त्याने शोक केला, but then म्हणजे तो बसून रडला, he पण looked मग towards God. त्याने देवाकडे पाहिलं. So we should not first of all deny our true feelings of grief. म्हणजे त्यांनी प्रार्थना करायला नंतर सुरुवात केली. तर प्रथम तर आपल्याला ज्या भावना दुःखाच्या झालेल्या आहेत त्या दाबूनही ठेवायची गरज नाही. Amen. आमेन. Because it is not a sign of strength to deny our grief. कारण की आपल्याला दुःख झालेलं आहे, मलाही हा प्रसंग बघून वाईट वाटलं, हे मनातल्या मनात ठेवणं बरोबर नाही. A person's mental and emotional and physical health, एखाद्या माणसाची मानसिक आणि शारीरिक आणि भौतिक अवस्था it demands that we take some time to mourn if necessary. हे हक्काने मागत असते की जर गरज पडली तर काही वेळ खाली बस, शोक कर आणि रड. Amen. आमेन. See? And it is just a break off from certain things. आणि काही गोष्टींपासून त्यात एक ब्रेक ऑफ असतो, म्हणजे ते Amen. तुटत असतं. So if your body wants to let loose, you allow it for some time. तुमच्या शरीराला जर त्याला ते ब्रेकआउट हवं असेल की नाही, मला आता हे काढायलाच हवं बाहेर, नाही तर मला गुदमरल्यासारखं होईल आतल्यात, तर तेव्हा ते रडून मोकळं करायचं, गुदमरायची गरज नाही. Amen. आमेन. But the problem with many is पण अनेक लोकांची समस्या अशी आहे they just come thus far. की तिथपर्यंतच ते येतात, See? They don't go further. तिथपर्यंतच मजल मारतात, पुढे नाही जात. People cry. लोक रडतात, See, that's natural. Everybody cries. लोक रडतात, त्यात सांगायचं काय विषय, सगळ्यांनाच रडू येतं. But a believer, बिलीवर after some days of mourning, बिलीवरनी मात्र काही दिवस शोक केल्यानंतर he responds to God. तो देवाला प्रतिसाद द्यायला लागतो. He does not give up. तो हार मानत नाही. Like Nehemiah who did not give up. जसं नेहम्याने हार नाही मानली, We need to rise by the strength of God तसं देवाच्या शक्तीनं आपण उभं राहायचं and do what has to be done आणि जे करायला हवंय ते करत and राहायचं, do what we can do आणि जे आपल्याला करायला जमत आहे ते करत राहायचं. as much as you can do. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं करत राहायचं. That is what we are going to learn from Nehemiah's situation. नेहम्याच्या जीवनात आलेल्या या परिस्थितीतून आपण हे शिकणार So आहोत. we need to avoid getting stuck in grief तर process. दुःखानं, शोकानं बस तिथल्या तिथेच बसून राहायचं आणि पुढे प्रगतीच करायची नाही,
हे नव्हे, हे आपल्याला सोडायचं आहे. You know, all, Amen. in all these 25 plus years walking with the Lord, जे काही 25 आणि जास्त वर्ष मी प्रभू बरोबर आजवर चाललो, whatever has happened in my life, जे काही माझ्या जीवनात झालं, ऑलमोस्ट एनिथिंग ना का एनिथिंग, I just did not sit down and mourn. मी कधी असं हातपाय हे करून मांडी खाली घालून बसून शोक करत बसलेलो Some नाही. people say you may be very strong. मग काही लोक म्हणतील तुमचं काय पास्टर, तुम्ही बुवा खूप स्ट्रॉंग. Not necessarily. काही गरजेचं नाही. We have got God with us. आपल्या बरोबर देव आहे. It all depends how much you trust in God. आपला देवावर किती विश्वास आहे याच्यावर हे अवलंबून आहे. Amen. आमेन. So we need to avoid getting stuck in grief process. तर दुःखानं शोकानं बस आता मी सगळं सोडून दिलेलं आहे, फक्त रडत बसत असते, हे अशी हार नाही मानायची. Do what you can. जे तुम्हाला जमेल ते करत राहा. And I didn't carry things in my heart. आणि मी कधीही हृदयामध्ये काही कोणाचं ह्याचं त्याचं बाळगत नाही. For some time it may have entered on the surface, ठीक आहे, वरवर काही वेळ आला असेल, थोडंफार झालं असेल, but I never allowed them to enter me deeply. मी कधीच त्या गोष्टी माझ्या हृदयामध्ये रुजू देत नाही. Otherwise it would have affected my life and my ministry. नाही तर त्याचा गैरपरिणाम माझ्या जीवनावर आणि माझ्या मिनिस्ट्रीवर झाला असता. I wouldn't have been able to help you. आणि मला तुम्हाला मदत करता आली नसती. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Action is grief's best therapy. प्रतिक्रिया म्हणजे शोकाविषयीची सगळ्यात चांगली थेरपी किंवा उपचार. You just sit down and you will die. खालीच बसून राहाल नुसतं रडत 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 तर मराल. To face tragedy very constructively, भयानक प्रसंगांना, दुःखांना, शोकाला It will- एका बांधील रीतीनं तुम्ही जर तोंड दिलं you will always carry yourself in strength. तर तुम्हाला आढळून येईल की नाही, मी स्वतःला असं शक्तिमान रीतीनं ठेवलेलं आहे. And so Nehemiah offers a very healthy example. आणि नेहमाया त्याचं एक अतिशय सुदृढ असं उदाहरण आहे. Amen. And Amen. that's what we are going to study. त्याचाच अभ्यास आपण करणार आहोत. And God will always bless every effort that you make constructively in tragedy. आणि देवबाप जे काही महाभयानक प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात, दुःख शोक आपल्या जीवनात येतात, त्याला जर सकारात्मक पद्धतीनं आपण प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दिली तर देवबाप त्यावेळेला आपल्यावरती प्रसन्न राहील. So in your tragedy, तर जे काही तुमचं दुःख असेल त्या you दुःखात can have your own time to mourn. तुम्ही घ्या थोडी वेळ बसून दुःख करायला, अलाउड आहे. Amen. आमेन. But पण immediately start meditating लिमिटेडली अलाउड आहे. त्याच्यानंतर लगेच देवाच्या शब्दावर, देवावर मनन सुरू करायचं and then get into action. आणि मग क्रिया सुरू करायच्या. Praise the Lord. सगळं Get into सोडायचं नाही, action. सगळं सोडून नाही बसायचं, क्रिया सुरू करायच्या. Praise the Lord. आमेन. Christians should never give up easily. ख्रिस्ती लोकांनी कधीही सहजासहजी हार मानायची In नाही. fact, Christians should not give up. ख्रिस्ती लोकांनी कधी सहजासहजी हार मानायची नाही, हे तर ठीक आहे. मी म्हणतो ख्रिस्ती लोकांनी हार मानायचीच नाही. Praise God. कशाला मानायची? एवढा मोठा देव आपल्या पाठीची आहे. God is with us. देव आपल्या बरोबर आहे. Nothing is gone way beyond God's hand. असं तर काही देवाच्या हातापलीकडे सगळं गेलेलं नाही ना. Let us study from the life of Nehemiah नेहमायाच्या जीवनातनं आपण शिकू as to what he did in the midst of tragedy. की त्याने त्या सगळ्या भयानक प्रसंगात काय केलं. We can take the points now. आता तुम्ही मुद्दे लिहून घ्या. First point, पहिला मुद्दा, discouragement and how to come out of it. नाराजी आणि नाराजीतनं बाहेर कसं यायचं. See, we all face periods of frustration and discouragement. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही वेळेला नाराजी म्हणा, वैतागणं म्हणा, हे प्रत्येकाच्या जीवनात थोड्या वेळ का होईना पण होतच. But never forget the gospel grace that is for us. पण शुभवर्तमानाची कृपा जी आपल्यावर झालेली आहे ती कधी विसरायची नाही. Amen. आमेन. The gospel grace never forget. शुभवर्तमानाची कृपा कधी विसरायची नाही. Grace comes through the gospel. कृपा शुभवर्तमानातूनच येते. Grace comes through Jesus Christ. कृपा सुवार्तेतूनच येते, This येशूकडूनच privilege येते. the world does not have. कृपा येशूकडूनच येते आणि हे सौभाग्य जगातल्या लोकांकडे नाहीये. Amen. आमेन. What was the source of discouragement? तर नाराजी कुठल्या कुठल्या गोष्टींपायी येते. A, that is first point. पहिला मुद्दा, Fatigue. थकणं. Nehemiah 4:10. नेहमाया 4:10. And Judah said, the strength of the bearers of burden is decayed. आणि यहूदा म्हणाला, नेहमाया 4:10, आणि यहूदा म्हणाला,
भार वाहणाऱ्यांची शक्ती क्षीण झाली See? व खच फार आहे म्हणून आमच्याने The कोट नाही. strength of the bearers of burdens is decayed. भार वाहणाऱ्यांची शक्ती क्षीण झाली हो. Did you see that? बघा, The strength of the burden bearers were weakening. म्हणजे ओझी वाहणाऱ्यांमधली शक्ती कमी होत चालली. The strength was giving away. ओझी वाहणाऱ्यांमधली शक्ती क्षीण होत चालली. ते दमाला लागले, They were becoming weak. ते अशक्त व्हायला लागले. See, when they were working to build up the walls of Jerusalem, they were becoming weak. यरुसलेमेच्या भिंतीचं बांधकाम करत असताना, ते काम ते लोक करत असताना ते क्षीण व्हायला लागले, They were getting tired. दमायला लागले, They were- अशक्त व्हायला लागले They were almost giving up. आणि हार मानायला लागले. Sometimes, कधी कधी when you see the problem जेव्हा आपण समस्या पाहतो and stare at it for a long time, आणि त्या समस्येकडे समजा आपण खूप वेळ बघत राहिलो की हा प्रॉब्लेम आहे, you give your power to it and you become weak. प्रॉब्लेम कडे लिमिट पेक्षा जास्त वेळ आपण पाहत राहिलो तर आपल्याला अशक्तपणा येतो. Verses 7 and 8 says, 7 आणि 8 वचन, And Sanballat and Tobiah, the Ammonites, and the men of Ashdod heard that repairs were done on Jerusalem's walls and gaps were being closed, and they were very angry. They all plotted together to come and fight against Jerusalem and stir up trouble against it. नेहेमाया 4, 7 आणि 8. आणि असे झाले की यरुशलेमेच्या कोटाला भरणी चढली आहे व भगदाडे बुजू लागलेली आहेत असे सनबलत, तोबिया, अरबी, अमोनी व अशदोदी यांनी ऐकले. तेव्हा ते खूप संतापले आणि त्यांनी यरुशलेमे विरुद्ध लढायला व तिच्यात गोंधळ उडवायला यावे म्हणून त्या सर्वांनी मिळून कट केला. नका प्लॅनिंग. See, one of the reasons they had fatigue was because they saw enemies were against them. त्यांच्या दमण्यामागचं एक कारण म्हणजे की त्यांनी पाहिलं की शत्रू आपल्या विरुद्ध येत आहे. See, many times the trouble does not really trouble you, but people who don't like you are real troublemakers at that time. आमेन. बऱ्याच वेळेला त्रास आपल्याला त्रास देत नाही, पण त्यावेळेला जी अशी काही माणसं असतात की ज्यांना आपण आवडत नाहीये ती त्या त्रासापेक्षा जास्त त्रासदायी होतात. You can manage it on very well alone with God. नाहीतर देवाच्या मदतीनं तो त्रास तुम्ही मी अगदी चांगल्या रीतीनं हँडल करू शकतो, पण हे त्रासदायी मध्ये खूप But then येतं. the Sanballat and Tobiah, they come and they make it more worse for you. सनबालत आणि तोबिया सारखे येतात आणि पार असा जीव नको नको करून सोडतात, डोक्याला ताप. And you are mentally tired when you find out that some people plot behind your back. आणि मानसिकरित्या आपण दमून जातो जेव्हा आपल्या लक्षात येतं की अरेच्या काही माणसं माझ्या विरुद्ध कट रचतायत. Amen. Amen. If there is something wrong in your home, समजा आपल्या घरात काहीतरी चुकलंय, somehow you can manage it. आपण कसंही करून ते हँडल करू शकतो. But 10 people are talking. पण 10 माणसं त्याविषयीनं गप्पा And they talk all nonsense. आणि त्या पण कसल्या बावळ्यासारख्या गप्पा. इनके घर में ऐसा ऐसा चल रहा है. See? And that is more tiring for your mind. आणि ते ऐकून ऐकून मन एवढं दमतं की सुमार नाही. It is a torture to your soul. त्रास व्हायला लागतो, जीवाचा छळ व्हायला लागतो. Here the enemy is mocking. इथे शत्रू थट्टा करत आहे. Verses 2 and 3. 2 आणि 3 वचन. What are the feeble Jews doing? अशक्त यहुदी काय करतायत? What are the feeble Jews doing? अशक्त आणि दुबळे यहुदी काय करतायत? Will they ever restore their walls? त्यांना त्यांची पडलेली भिंत परत बांधता येणार आहे का? Will they ever offer sacrifices? ते परत यत्न करतील का? Will they finish in a day? एका दिवसात समाप्त होईल का? Can they bring the stones back to life from those heaps of rubble? ते खचाच्या जाळलेल्या ढिगातनं दगड काढून सावरतील का? Because as it is they are burnt. कारण की ते तर जळलेले आहेत. Tobiah the Ammonite who was at his side said, what they are building? आणि तोबिया अमोनी त्यांच्या जवळ होता. तो म्हणाला ते जे बांधित आहेत त्यावर Even if a fox climbed on it, he would break down their wall of stones. म्हणजे तोबिया म्हटलाय लोक काय बांधतायत, ह्याच्यावर कोल्हा चढला तरी त्यांचा कोट आणि यांची भिंत पडून जाईल. हे कैसा वॉल बांधा है, फॉक्स चढ़ेगा फिर भी गिर जाएगा. See? अबे तुमको क्या करने का है? Did you see that? When you work for God also, जेव्हा आपण देवासाठी काम करतो तेव्हाही people will say, लोक म्हणतील what he can do for God? ह्यांना काय जमणार आहे, Will it ever stand?
उभं राहणार आहे का? Will the church ever stand? ते चर्च कसलं उभं Will the राहतंय? church ever grow? म्हणजे अगदी असं बरं का, ते चर्च वाढेल का? Will it happen? होईल का? See, people are more concerned about you than you yourself. तू नको स्वतःची काळजी करू, तुझं टेन्शन घेणारे खूप आहेत. त्यांना झोप येत नाहीत रात्री. हालेलुया. And it was really frustrating for Nehemiah and his people. आणि नेहमायाला आणि त्याच्या लोकांना वैताग आला, वैताग या लोकांचा आणि त्यांच्या See, बोलण्याचा. they were saying, you all are feeble people, आणि ते म्हणायला लागले ना की तुम्ही सगळे अशक्त आणि दुबळे आहात. miserable people, withered people, काय भयानक माणसं आहे, काय वाळलेली सुकलेली and you have अशक्त. no human resources also. नाही नाही, तुमच्याकडे काही पुरवठा पण नाही, साहित्य नाही, माल बरोबर नाही. Yes, they didn't have human resources. हो, त्यांच्याकडे मानवी सहाय्य नव्हतं. Yes, they didn't have political support, हो, राजकारणी आधार पण त्यांच्याकडे काही नव्हता. but they had spiritual resource. अरे राजा, पण आध्यात्मिक पुरवठा केवढा होता. They had God's support. देवाचा आधार होता ना. Forget about people's support. लोकांचा आधार जाऊ दे. Hasn't God chosen the weak things of this world देवाने शेवटी या जगातल्या अशक्त गोष्टींना आणि लोकांनाच निवडलंय की नाही? to stand before the mighty? बलवान लोकांसमोर उभं राहायला God has chosen like you and me, देवाने तुमच्या सारख्या आणि माझ्या सारखेच निवडले ना. ordinary people, म्हणजे आपली साधी माणसं, to stand before the mighty people. म्हणजे असं बलवान पेलवान लोकांसमोर उभं राहायला. Praise the Lord. हालेलुया. Zechariah 12:8. जखऱ्या 12वा अध्याय त्यातला 8वं वचन. Zechariah had said, जखऱ्या बोललेला, in that day he that is feeble among them at that day shall be like David. त्या दिवसामध्ये जो कोणी त्यांच्यात अशक्त असेल तो दाविदाप्रमाणे असेल. Praise God. आमेन. He that is weak among you shall be like David. जो कोणी तुमच्यामध्ये त्या दिवशी अशक्त असेल तो दाविदासारखा असेल असं जखऱ्या बोलला. And the house of David shall be as God. आणि दाविदाचे घराणे देवासारखे असेल. Praise God. Amen. When you stand united, it will be like God. कसं असतं, एकत्र आपण उभे राहिलो ना की देवासारखा हिशोब होतो आपला. We shall all be like David. आपण सगळे मग दाविदासारखे होणार. See? And so these people were even questioned about their earnestness. तर या लोकांवरती तर त्यांच्या प्रामाणिकतेविषयी न सुद्धा प्रश्न टाकण्यात आला की तुम्ही इमानदार आहात See, का, प्रामाणिक are, आहात are का, they willing to pay the price, they were saying. आणि किंमत मोजायला तुम्ही तयार आहात का? Praise the Lord. म्हणजे सगळं टेन्शन यांनाच. नेहमायामुळे असेल, अरे मी अशा 10 भिंती बांधीन, तुम्ही गप्प बसा. The devil sometimes says, कधी कधी सैतान म्हणतो are you ready to pay the price in following Jesus? की येशूच्या मागे मोजायला लागणारी किंमत मोजायला तयार आहेस का? And suddenly some people start scratching their head. मग काही लोक अचानक डोकं खाजवायला And लागतात. there only half they are defeated. तिथंच अर्धी ढिल्ली अर्धी पराजयी. Amen. आमेन. You need to tell him, असं नाही, सैतानाला सांगायचं, yes, I'm ready to pay the price. हो मी तयार आहे किंमत मोजायला. हो Like रे. James and John, योहान आणि याकोबाप्रमाणे Jesus said, येशू बोलला, you want to sit one to my right, one to my left? काय तुम्हाला एकाला डावीकडे आणि एकाला माझ्या उजवीकडे बसायचं? Are you ready to pay the price? मग जी किंमत मी मोजणार आहे ती मोजायला तुम्ही तयार आहात? Are you ready to drink the drink that I'm going to drink? जो पेला मी पिणार आहे तो पेला तुम्ही पण दोघे भाऊ प्यायला तयार आहात? To be baptized with the baptism I'm going to be baptized with? ज्या बाप्तिस्म्यानं माझा बाप्तिस्मा होणार आहे तो बाप्तिस्मा घ्यायला तुम्ही दोघं तयार आहे का? Without thinking, they said yes. अजिबात काही विचार न करता दोघेही बोलले हो. Yes, they हो said. हो Yes. हो ना का हो. Praise the Lord. Amen. You need to answer quickly. तसं पटकन उत्तर द्यायचं हो. You don't need to start thinking. असं विचारल्यानंतर की काय येशूच्या मागे चालायला जमणार आहे का, माझं डोकं खाजून विचार नाही What करत if God असं. asks for my Isaac, what I'll do? नाही नाही, देवानी माझा आयझॅक मागितला तर मग, Be willing to say yes. देवानी माझा आयझॅक मागितला तर द्यायचा. इच्छा दर्शवायची. When you say yes, हो म्हटलं ना, in the days to come, your heart will follow your words. हो म्हटलं की येत्या दिवसात तुझं हृदय तुझ्या शब्दामागे चालतंय. Praise the Lord. आमेन. And it happened. आणि झालं. It happened. झालं तसं. James was martyred. याकोब शहीद झाला, शिरच्छेद Yes. झाला त्याचा. He was baptized like his master. आणि त्याच्या धन्याप्रमाणेच त्याचाही बाप्तिस्मा झाला, He drank the शिरच्छेद bitter पावला आणि कडू पेला जणू त्याने पिऊन घेतला. And John also, योहानही he paid the price. त्यांनी पण किंमत मोजली. But see, पण बघा ना, when Jesus was asking them, they were not very certain of how much troubles they have to face for the name of Jesus. येशूने जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांना नेमकं माहित नव्हतं की येशूच्या नावाखातर काय माहिती किती आपल्याला त्रास आणि छळ सोसायला But लागणार they आहे. didn't question. पण तरी त्यांनी प्रश्न नाही काही केला. They didn't sit down and work it out. त्यांनी बसून काही चर्चा नाही केली की 2 मिनिटं थोडा डिस्कस करके आहे ना. नो डिस्कशन.
They didn't say, I will ask my wife, my father, my mother, my children. नाही, जरा घरी बोलून येतो, बायको, नवरा आणि घरचे लोक, मुलं बाळ काय And म्हणतात. such people can never be used for God. आणि जी कोणी असली बिलीवर माणसं असतात ना, देव त्यांना कधी वापरू शकत नाही. Immediately they said, yes, we are ready to drink. लगेच ते दोघं काय म्हटले की हो, आम्ही तो पेला प्यायला तयार आहे. And what did Jesus say? मग येशू काय बोलला? Yes, you may be able to drink, तुम्हाला कदाचित जमेल तो पेला प्यायला, but to sit on my right and left, it's Father to decide. पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसणं हा निर्णय देवबापाच्या हातात आहे. But what I'm saying is, पण मला जे म्हणायचंय ते, you need to be ready. तुम्ही तयार पाहिजे. Yes, Lord. तयारी दर्शवायची की हो प्रभू. If the devil says, are you ready to pay the price? Yes, I'm ready to pay the price for Jesus. सैतानाने कधी प्रश्न टाकला की काय येशूसाठी किंमत मोजायला तयार आहे, येशूच्या मागे चालताना जी किंमत मोजायला लागेल ती मोजायला तयार, हो म्हणायचं, सरळ सरळ मोजायला तयार आहे. Amen. Amen. We will never give in. नाही, कधी हार नाही मानायची. We will never bow down to you. आम्ही नाही तुला कधी नमन करणार. धाव्या पडू पण येशूकडेच जाऊ. Amen. So here we see, मग तुम्ही पाहाल, इथे आपण पाहतो Nehemiah and his workforce, they are working to build the walls of Jerusalem. नेहमाया आणि त्याची जी कोणी माणसं ती तिथं यरुशलेमेची पडलेली भिंत बांधायला कष्ट करतायत. And these fellows were laughing. आणि हे उभे राहून हसतायत. When somebody laughs at your work, it comes as a strain on you. एखादा तू करत असलेल्या कामावर असा हसला ना, थट्टा आणि मस्करी करून, तर तुला क्षीण येतो रे. Amen. It is more strain there than really picking up stones and keeping it one over the other. क्षीण येतो म्हणजे दगड उचलून भिंत बांधायला, दगडावर दगड, भारी दगड उचलून मी ठेवत आहे ना, त्यात मी दमत नाहीये, पण हे उभे राहून असे हसत असताना म्हणजे अर्धा ढिल्ला मी तिथे Praise the दमतो. Lord. Amen. आमेन. See, they started the work well, त्यांनी काम चांगलं सुरू केलं, with full of zeal and energy. आवेशाने, शक्तीने. Nehemiah 2:18 says, नेहमया 2:18 म्हणतं, and they all said, let us rise up and build. ते सगळे म्हणाले चला आपण बांधूया. So they strengthened their hands for this good work. तेव्हा आपण उठून बांधू असे त्यांनी म्हटले आणि त्यांनी चांगल्या कामाला आपले हात दृढ केले. चांगलं काम. चांगल्या कामाला, Anything you do for God is good work. देवासाठी आपण जे काही करतो ते चांगलं काम Any असतं. work. मग ते कुठलंही असो, देवासाठी करतोय ना ते चांगलं असतं. You're preaching. तुमचा संदेश, You're living for God. तुमचा उपदेश, तुमचं देवासाठी You're जगणं. sweeping this place. समजा तुम्ही इथे Laying झाडू the मार, tables, counseling. तुम्ही इथे झाडू मारणं, टेबल लावणं, खुर्च्या लावणं, Volunteers work. एखाद्याला काही सल्ला चांगला देणं, व्हॉलेंटिअरचं काम करणं, These are good works for God. देवासाठी करत आहोत ना, तर देवाच्या नजरेमध्ये ही कामं चांगली आहेत. And as they were building the walls, आणि ते भिंत बांधत असताना the wall came up half the height. बरं का, भिंत अशी अर्ध्या उंचीपर्यंत आली Then the original that was there, it came half the height. आणि ओरिजिनली जेवढी होती ना त्याच्या अर्ध्या उंचीपर्यंत भिंत आली. Yet there was much work left to be done तरी बरंचसं काम अजून करायचं बाकी होतं, before Jerusalem could really feel safe from outside threats. म्हणजे यरुशलेमेला बाहेरच्या दहशतीतनं सुरक्षित राहण्यास्तव अजून ती मोठी व्हायला हवी आहे भिंत. एवढ्या भिंतीवर चालणार नाही. So half the wall does not mean that there is no threat. It's as good as not having any wall. तर अर्धी भिंत बांधलेली आहे याचा अर्थ असा लागत नाही की आता शत्रूंपासून भीती नाही. अर्धी भिंत बांधून झालेली असली तरी शत्रूंपासून तेवढीच भीती आहे, कारण भिंत अर्धीच बांधली. So as they were raising up the walls, तर ते भिंत बांधत असताना in the beginning they started the work without interference. सुरुवातीला त्यांनी काही अडचणीशिवाय, इंटरफिअरन्स शिवाय काम केलं. It always happens. असं नेहमी होतं. When you start some work, there is no interference. आपण जेव्हा एखादं काम सुरू करतो तेव्हा काही अडीअडचणीमध्ये नसतात. But suddenly, अचानक when the walls are seen, भिंत बांधलेली अशी अर्ध्यापर्यंत आलेली दिसायला लागली, when it is seen that you are progressing, की तुझी प्रगती दिसून येत आहे, when it is seen there are fruits in your life, आणि कळून येत आहे की तुझ्या जीवनाला फळ लागलेलं when आहे, there is seen there are blessings in your life, जेव्हा दिसून येत आहे लोकांना की तुझ्या जीवनाला आशीर्वाद आलेले आहेत, suddenly अचानक the attacks come. हल्ले सुरू होतात. They heard about the plans of Sanballat and Tobiah. सनबालत आणि तोबिया यांच्या कल्पना, त्यांच्या योजना त्यांनी ऐकलं की हे लोक काय योजना And करतात. verse 8 says, 8वं वचन, and all of them conspired together to come and attack Jerusalem and create confusion. आणि त्यांनी यरुशलेमे विरुद्ध, नेहमया 4:8 बरं का, आणि त्यांनी यरुशलेमे विरुद्ध लढायला व तिच्यात गोंधळ उडवायला यावे म्हणून त्या सगळ्यांनी मिळून गट रचला. Did you see that? बघा, Whatever you are doing, जे काय आपण करतो, the devil is after you. जे काही तुम्ही करत असाल देवासाठी, सैतान तुमच्या मागे आहे.
Sometimes we say, oh, this fellow is against me, that fellow is against me. कधी कधी आपण बोलून जातो काय करायचं माहित नाही, हे ब्रदर माझ्या विरुद्ध आहेत, त्या सिस्टरला मी The आवडत devil नाही. is after you. असं नव्हे, सैतान तुझ्या मागे आहे. And even if people are after you, आणि जरी काही माणसं तुझ्या मागे लागली, you don't need to throw in the towel. तू कशाला हार मानून खाली बसायचंय? You need to rise up in the name of Jesus. तू ते येशूचं नाव घेऊन उठायचं की ज्याला जे बोलायचं ते बोला, मी तर लाज कधीच सोडली. Praise God. You need to rise up in the name of Jesus. येशूच्या नावात उभं राहायचं आणि करत राहायचं. Forget about the people, what जाऊ they दे, say, नाही what ते they उभं don't राहा. say. हसू It's दे, not आपल्याला important. करायचंय. हसू दे, ते काय महत्वाचं नाही. नाही ते लोक काही करत नाहीत, नुसतं उभं राहा, हसतात तर हसता, आपण काय They were against the construction of the temple of the walls of Jerusalem. लक्षात घ्या, यरुशलेमेतलं जे मंदिर, ते मंदिर असलेल्या यरुशलेमेच्या त्या पडलेल्या कोटाला ते बांधत होते. Sometimes people don't realize when they condemn you, they don't realize you're working for God and they are becoming an obstruction. कधी कधी लोक येऊन जेव्हा तुम्हाला दंडाज्ञा दिल्यासारखं बोलतात आणि वागतात, त्यांना कळत नसतं की आपण आपल्या बंधुजनासाठी अडचणीचा धोंडा बनतोय. Even today, the devil doesn't like this church. आणि आजही हे चर्च सैतानाला आवडत नाही. He is not wanting our church to grow. सैतानाची इच्छा नाही की हे चर्च वाढावं. He does not want us to build. सैतानाची इच्छा नाही की आपण किंवा आम्ही अजून काही बांधावं. He will keep you away from the church. तो तुम्हाला चर्च पासून लांब ठेवेल. He will see that you're weakened. सैतान बघेल की नाही ह्यांना एकदम अशक्त करून सोडा. He does not want any building work. सैतानाला एकही बांधणीचं काम नकोय. Whether it's building the walls or building Jerusalem or building the temple or building people's lives, he doesn't like building. मध्ये कुठलंही बांधणीचं काम असो, अक्षरशः माती आणि विटा घेऊन एखादी भिंत बांधायचं असो किंवा लोकांचं जीवन बांधायचं काम असो, सैतानाला बांधायची कामं आवडत नाही. Praise the Lord. Whenever he comes to know that Pastor Peter is building people's lives, he will keep you away from the church. जेव्हा केव्हा सैतानाला कळेल की पास्टर पीटर लोकांचं जीवन येशूच्या शब्दाद्वारे, येशूद्वारे बांधून देत आहेत, त्यावेळेला सैतान काय करेल, तुम्हाला चर्च पासून लांब ठेवायचा प्रयत्न करेल. The devil didn't want the walls to be built सैतानाची इच्छा नव्हती की ती भिंत बांधली जावी, because after the walls, Jerusalem will be built. कारण की भिंत बांधल्यानंतर यरुशलेम बांधली जाईल. After Jerusalem will be built, the temple will be built. यरुशलेम बांधली गेल्यानंतर मंदिर बांधलं जाईल. After the temple will be built, the worship will be मंदिर conducted. बांधल्यानंतर जिवंत देवाची आराधना परत And सुरू every होईल day there will be worship. आणि रोज आराधना He होईल. doesn't want. सैताने जाणू नये, त्याला हे नकोय. He knows where it will reach. सैतानाला माहितीये की या लोकांना मी परवानगी देऊन जर चर्चला जाऊ दिलं, भिंती बांधू दिल्या, लोकांचं जीवन बांधू दिलं, ते हे कुठल्या टोकापर्यंत जाणार आहे सैतान जाणू Praise the नये. Lord. He knows. त्याला ठाऊक आहे. Once your life is built, एकदा का तुझं जीवन बांधलं गेलं you're going to go out की तू बाहेर पडणार like a आहेस flame of fire. आगीच्या ज्वालेसारखा, And you're going to set the captives free. आणि बंधनात पडलेल्यांना तू मोकळ करायला You're लागणार going to आहे. preach the good तू news. सुवार्ता गाजवणार आहे. You're going to shake his kingdom. तू त्या सैतानाचं राज्य असं हलवणार आहेस, That's why हादरवणार आहेस. म्हणून he says, सैतान म्हणतो, I don't want your life to be built. माझी इच्छाच नाही की तुझं जीवन बांधलं जावं. Praise the Lord. सैतानाचं So म्हणणं हेच असतं. he was trying his best to stop the walls of Jerusalem to be built. तर सैतान प्रयत्न करत होता. इमॅजिन, कल्पना करा, यरुशलेमेचे पडलेले कोट या लोकांना तो बांधू देत नव्हता, असा त्याचा प्रयत्न. And devil has his people. आणि सैतानाकडे सैतानाचे लोक असतात. And sometimes the lukewarm believers also fall in his trap. आणि कधी कधी कोमट बिलीवर, जे धडगार नाही, धड गरम नाही, असले जे कोमट बिलीवर असतात ना, ते पण सैतानाच्या पार्टीत असतात. And he uses them to attack you. आणि सैतान त्यांना लेफ्ट अँड राईट वापरतो तुझ्यावर हल्ला करायला. Praise the Lord. Amen. Because when a Christian attacks another Christian, it's not seen. कारण की एखादा ख्रिस्ती माणूस दुसऱ्या ख्रिस्ती माणसावर जेव्हा हल्ला करतो ते दिसून येत नाही. See, the devil, like Sanballat, wants to see your downfall as an individual. सैतानाला संबलात प्रमाणे प्रत्येकाचं खाली पडणं बघायचंय, की प्रत्येकाच्या जीवनाचं वाटोळं लागलं पाहिजे. He doesn't want you to rise up in your life. अजिबात सैतानाची इच्छा नाही की तू तुझ्या जीवनात वर यावं. I have seen it. मी पाहिलेलं आहे. Many people अनेक माणसं who were here in our church, जी आपल्या या चर्च मध्ये होती, they were on fire for God. आगीवर होती पेटलेली देवासाठी. Once they left our church, हे चर्च सोडलं, see their life. मग त्यांचं जीवन तुम्ही जाऊन You बघा. just see their life. जाऊन तुम्ही बघा त्यांची जीवन. Yeah, they may be a Christian, असतील ख्रिश्चन, मी नाही म्हणत, but पण that fire is gone. आग इज मिसिंग. That fire is gone. आग नाहीये, Praise the Lord. कारण पेटवणारा कोण आहे? The devil doesn't want you to cruise in your life. सैतानाची इच्छा नाहीये की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हा असा प्रवास करावा. He wants your downfall. सैतानाला तुमचं पडणंच हवंय की तुझा नाश होऊ दे. Amen. आमेन.
And the devil is our worst enemy. आणि सैतान आपला सगळ्यात वाईट शत्रू. And he will hinder everything that the word may not reach to you. आणि सैतान सगळ्या शक्यतो अडचणी आणायचा प्रयत्न करेल यासाठी की देवाचा शब्द तुझ्या कानापर्यंत पडू नये. So Sanballat is also like a devil. तर संबालातही सैतानासारखा And Tobiah is like some people, आणि तोबिया सैतानाच्या lukewarm believers. तोबिया माणसांसारखा की जे कोमट बिलीवर आहेत त्यांच्यासारखा तोबिया. And his associates, his cohorts are like our flesh आणि that is attacking us. त्याचे साथीदार म्हणजे आपला हा देह किंवा मांस जे आपल्यावरती हल्ला करत आहे. And oftentimes बऱ्याच वेळेला we find ourselves more on Satan's side because the flesh is operating at times. आपल्याला आढळून येतं की अरे च्या मी पण सैतानाच्या पक्षानं जास्त प्रमाणात उभी राहिलेली आहे का हे अंग. Amen. Amen. Because there is a battle with self also, isn't it? का स्वतःशी पण एक लढाई आत चालू असते ना, स्वतःशी पण आतमध्ये एक युद्ध चालू असतं. There is that evil nature in us. कळत असतं पण बळत नसतं बऱ्याच वेळेला. म्हणजे कुणाला माहित नसतं पण माझं मला माहित असतं See, ना. that sin nature is in us. पापी स्वभाव आपल्यात आहे. So we are fighting the devil, we are fighting his people, we are fighting our flesh. तर आपण सैतानाशी झुंजत आहोत, सैतानी लोकांशी झुंजत आहोत आणि स्वतःशी पण झुंजत आलो आहे की नाही जयश्री असं नाही जयश्री, See? नीट वाग, चांगलं वाग. And so they were very tired तर ते थकले and their mind was suffering. आणि मनाला त्रास व्हायला And लागला. Bible says the strength of the laborers is giving out. आणि बायबल म्हणतं की भार वाहणाऱ्यांची शक्ती क्षीण झाली. See, that means the workers were tired of outside opposition. म्हणजे कामगार बाहेरून येणाऱ्या हल्ल्यांना दमले हो. Amen. Amen. Always remember, नेहमी लक्षात ठेवा outside pressures बाहेर न येणारा जो दबाव असतो create more problems than inside pressure. तो अगणित समस्या निर्माण करून सोडतो त्याच्यापेक्षा आतला दबाव परवडतो. Amen. आमेन. Outside attacks, बाहेरचे हल्ले opposition that ranks from outside आणि बाहेरून जो काही विरोध येतो can lead you into depression inside. तो तुम्हाला आतून नैराश्याकडे नेऊ शकतो. Praise the Lord. Amen. That's why you need to be very careful whom you are listening to. आणि म्हणून तुम्ही अतिशय काळजीपूर्वक राहायला हवं की तुम्ही कुणाचं ऐकताय. See, if you listen too much to the people, खूप लोकांचं जर ऐकलं, you will listen less to God. सारखं सारखं लोकांचं ऐकायला गेलात, ऐकत राहिलात तर देवाचं कमी ऐकाल. Hey. आमेन. If you listen too much to the people, खूपच लोकांचं ऐकत राहिलात you will backtrack, you will sidetrack. तर तुम्ही माघार घेणार, तुम्ही मागे पडणार आणि कुठेतरी वाकड्या रस्त्याला Listen लागणार. to what the Bible says. नको ना, बायबल काय म्हणतं ते ऐक. Listen to what God says. देव काय म्हणतो ते ऐक ना. You will always be progressing in life. नेहमी आयुष्यात तुझी बढती होईल. Praise the Lord. आमेन. See, sometimes it is not the devil's voice that is the loudest. कधी कधी सैतानाचाच आवाज सगळ्यात मोठा असतो असं नाही. Sometimes it is the wicked people's voice which is the loudest. कधी कधी दुष्ट लोकांचं किंचाळ नाही सैतानाच्या आरोळीपेक्षा मोठं असतं. Amen. आमेन. And at such a time, अशा वेळेला many people give up. बरीच माणसं हार मानतात. Instead of realizing हे समजून घ्यायच्या ऐवजी that internal damage has come because of outside pressures. आतमधून इजा का व्हायला लागल्या कारण की बाहेरनं दबाव यायला लागलाय. If you shut your ears आपण जर आपले कान to बंद what केले people are saying की लोक काय or म्हणतात people are doing against किंवा you, लोक माझ्या विरुद्ध काय करतात, you shall be in a better standing before God. कान जर बंद केले ना या गोष्टींना तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं देवासमोर धडधाकट उभे राहाल. And I speak mainly on the spiritual lines. आणि मुख्यत्वे मी आध्यात्मिक ओळींवर बोलत आहे. When you're working for God, जेव्हा आपण देवाचं काम करतो you should always see नेहमी हे बघायचं that you don't listen to what people are saying लोक काय म्हणतात ते ऐकायचं नाही. because you cannot progress. कारण की लोक काय म्हणतात हे ऐकायला बसलो ना की बढती होत नाही. You cannot progress. मग बढती होत नाही. लोक आहे वो Many are बोलेंगे. not for you. अनेक माणसं त्यात तुमच्यासाठी तुमच्या बाजूनी नाही. Amen. आमेन. And at times the devil puts outside pressure आणि कधी कधी सैतान जेव्हा बाहेरनं दबाव घालतो that inside you may crack. की आतून तू तुटावं पडावं We need to come to terms with one another. त्याला आपण एकमेकांशी समझोता करायचा. Get one with those people who agree with you according to the word. आणि जी माणसं देवाच्या शब्दाला धरून तुझ्याशी सहमत करतात त्यांच्याशी एक व्हायचं. Amen. आमेन. And then fight the outside battle. आणि एकत्र मिळून मग बाहेरचं युद्ध लढायचं. Then you will have peace inside. मग आतून शांती मिळते. Don't do it alone. एकटं करायचं नाही. Take people of kindred spirit. तर तोच आत्मा सारखा आत्मा ज्यांचा आहे त्या आत्म्याच्या लोकांना बरोबर You घ्यायचं. will have better strength to मग fight the तुम्हाला outside चांगली शक्ती opposition. मग तुम्हाला चांगली शक्ती प्राप्त होईल बाहेरून येणाऱ्या हल्ल्यांना तोंड द्यायला. Don't meet wrong people. चुकीच्या लोकांना They भेटायचं will नाही. give you wrong opinions. चुकीच्या लोकांना अशासाठी भेटायचं नाही कारण चुकीची लोक तुला चुकीचं सांगणार ती
चुकीची आहे. But he is my friend. नाही नाही, तो माझा मित्र आहे He has असेल. to not be just your friend. He has to be your spiritual friend. नाही, तो माझा मित्र आहे, ती माझी मैत्रीण आहे. फक्त मित्र मैत्रीण नाही, आध्यात्मिक मित्र मैत्रीण आहे का? You know who is a friend? कोण मित्र असतो? A friend who will tell you when you're wrong also. असा मित्र पाहिजे की जो तुला तू चुकल्यानंतरही सांगेल की तू चुकलायस. And you should be that type of a friend who accepts a friend's admonition also. आणि तुझ्यामध्ये पण तेवढी कुवत पाहिजे की माझ्या मित्राने येऊन शेवटी मला बोध केला आणि सांगितलं की तू चुकलाय, तर तुझ्यामध्ये स्वीकारायची कुवत पाहिजे. Praise the Lord. अपमानित व्हायची गरज नाही. Don't take just anybody as a friend. कुणालाही आपलं उचललं आणि केलं मित्र असं नको. Have spiritual friends आध्यात्मिक यारी दोस्ती करा. who will have strength and voice to speak against you also at times and आध्यात्मिक tell you मित्र also the मैत्रिणी, truth. आध्यात्मिक मित्र मैत्रिणी की ज्यांच्यामध्ये एवढी कुवत, एवढी शक्ती आणि अभिषेक असेल की कधी जर तुझ्याकडनं चूक झाली तर तुला तोंडावर सांगू शकतील की तू इथे इथं चुकलेली आहे. Praise God. Amen. Now when this problem started coming up, ही समस्या जेव्हा सुरू झाली, what did they do? मग त्यांनी काय केलं? Prayed. प्रार्थना केली. That is the best weapon उत्तम हत्यार, because prayer is a powerful force. कारण की प्रार्थना एक सामर्थ्यवान शक्ती And आहे. Nehemiah knew नाही, मला माहित होतं there is force in prayer. प्रार्थनेमध्ये शक्ती आहे. नेहमाया जाणून होता. And many people, बरीच माणसं when facing all kinds of troubles, सर्व पद्धतीच्या त्रासांना तोंड देताना they immediately resort to gathering and discussing. लगेचच ठरवतात आज शाम को मिलेंगे, एक टॉपिक के बोलना है. See, and it's okay. ठीक है, मिलने It's में कोई हरकत okay. नाही. ठीक आहे, भेटायला काय It हरकत has नाही. its own values. भेटायला काय हरकत नाही, टॉपिक करून चर्चा करायलाही काय हरकत नाही. पण But- जेवढ्यात त्याला तेवढं महत्व ठीक. But not before putting a word to God. पण देवासमोर बोलायच्या आधी हे अशा गप्पा बरोबर नाही. Because it's not only good for your circumstance, it is also good for your soul. कारण की देवाला शब्द देणं, देवाला सांगणं हे फक्त तुझ्या परिस्थितीला चांगलं एवढंच नाही, तर परिस्थितीला आणि तुझ्या जीवालाही हेच चांगलं आहे की प्रथम देवाला सांग, मग लोकांना भेट. Because God is called the God of all comforts. कारण देवाला सर्व सांत्वनाचा देव म्हणतात. When pressure is building inside, दबाव जेव्हा तुझ्यात वाढतो, no matter with how many people you speak, किती लोकांशी तू बोललास, that kind of complete peace will not come. तरी संपूर्ण शांती मिळणार नाही. When you speak to God, पण जेव्हा तू देवाशी बोलशील, the peace of God, देवाची शांती it comes Amen. and garrisons you in येते. your heart. देवाची शांती येते आणि हृदयावरती छावणी घालते. Prayer will always make you confident. प्रार्थना नेहमी तुला विश्वासाने भरते. Praise the Lord. Amen. Prayer will always make you confident. प्रार्थना नेहमी तुला विश्वासानं भरेल. Prayer will make all your tiredness to go. प्रार्थना तुझा सगळा थकवा आणि दमणं आणि क्षीण घालवेल. I'm not saying your circumstance will change in a day. मी असं नाही म्हणत आहे की एका दिवसात प्रार्थनेमुळे तुझी परिस्थिती बदलेल, असं नाही. But more than your circumstance, God is interested in your heart. पण तुझ्या परिस्थितीपेक्षा जास्त देवाला तुझ्या हृदयात इंटरेस्ट. God is interested in your life. देवाला तुझ्या जीवनात इंटरेस्ट आहे. See? परिस्थिती बदलेल तो, तुझं God हृदय. does not want you to die and then He change the circumstance. देवाची इच्छा नाही की तू मरावं आणि मग देवाने येऊन परिस्थिती बदलावी. God doesn't want you to sidetrack and then He sets about changing the circumstance. देवाची इच्छा नाही की तू वाकडा मार्ग पत्करावा आणि मग येऊन देवानी परिस्थिती सुधरवावी. Be anxious for nothing, कुठल्याही गोष्टीविषयी न चिंताक्रांत होऊ but in नका, everything by prayer and supplication पण प्रत्येक गोष्टी प्रार्थना आणि विनंत्या करू and with thanksgiving, आभार प्रदर्शनासह let your request be made known unto God. आपली विनंती देवासमोर सादर And करा. the peace of God which आणि देवाची surpasses all शांती understanding will जी- guard your heart and your mind through Christ Jesus. आणि देवाची शांती जी सर्व समजुतीच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे जाते, ती तुझ्या हृदयाचं रक्षण करेल. See, it doesn't speak about any circumstance. बाकी परिस्थितीविषयी तिथं काही लिहिलेलं नाही. The peace of God will first garrison you, देवाची शांती अगोदर येऊन तुझ्या हृदयात डेरा घालेल, then He will change your मग circumstance. देव तुझी परिस्थिती बदलेल. Praise the Lord. Amen. Like for instance, उदाहरणार्थ you may leave a prayer meeting कदाचित तुम्ही समजा प्रेयर मीटिंग मधून निघालात. and then you spend the next 3 days in your office प्रेयर मीटिंग मधून तुम्ही निघालात, गेलात, पुढचे 3 दिवस ऑफिस मध्ये घालवले and then you start neglecting the word and prayer. आणि मग असं झालं की तुम्ही देवाच्या शब्दाकडे आणि प्रार्थनेकडे दुर्लक्ष करायला What लागला. happens? मग काय होतं? You hit the bottom. तुम्ही गाळाला पोचताय. You hit the rock bottom. खडकाचा जो गाळ आहे, खालचा भाग, त्याला तुम्ही लाथा घालताय. See, because you are just working
कारण तुम्ही काम काम Day in and day काम, out. काम दिवस रात्र काम 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 And then you find your mind आणि मग तुम्हाला आढळतं की तुझं मन and your emotions तुझं मन तुझ्या भावना and your will तुझी इच्छा and the choices you are making आणि जी काही निवड निर्णय तू करत आहेस beginning to be affected. त्याचा सगळ्याचा परिणाम होतोय. See, from the worldly perspective, it starts having effect on your mind and your soul. जगिक दृष्टिकोनातनं तुझ्या मनावर तुझ्या जीवावर त्या गोष्टींचा आता परिणाम व्हायला लागलाय. Why? का? Because 3-4 days you missed God. कारण 3-4 दिवस झाले तू देवाकडे आला नाही. You missed church. 3-4 दिवस झाले अलीकडे चर्चला दिसत नाही And so you are not calm. आणि म्हणून तू शांत नाही. You are आतमध्ये not वादळ calm. तू शांत नाही, आत वादळ आहे. You are restless. आतमधून तू एकदम अशांत आहे And you become tired. If anybody says anything, you become tired. आणि त्यामुळे तू दमून गेलेला आहे आणि मग कोणी काही बोललं की तू दमलेला आहे. And little problem, it becomes like a mountain for you. आणि मग लहान लहान प्रॉब्लेम लहान लहान समस्या तुला डोंगरा एवढ्या मोठ्या वाटतात. Why? का? Because you have not spent time with God. कारण तू देवाबरोबर वेळ घालवली When नाही. you don't spend time with God, देवाबरोबर वेळ घालवली नाही you don't have rest. की मग विसावा मिळत नाही. You don't have peace. मग शांत होतो. And the world is out there, जग बाहेर आहेस which is always playing with you and trying you and testing you जे always. नेहमी तुझ्यावर खेळत आहे आणि तुला पारखत आहे, तुझी कसोटी करत आहे And then you cannot stand it. आणि तुला ते सहन होत नाही. At times you lose your temper. मग कधी कधी राग येतो. At your boss or at your wife and at your children. कधी कधी बॉसवर बायकोवर मुलामुळांवर राग येतो. And small problems, though they are molehills, they become mountains for you. आणि आऊचा पाऊ होतो. म्हणजे समस्या एवढीच होती पण एवढी भली मोठी झाली. That's why म्हणून always dedicate yourself into praying and giving time to the Lord every day. आणि म्हणून दररोज ना स्वतःच्या जीवनाचं समर्पण थोड्या वेळ का होईना पण प्रार्थनेमध्ये करा. परमेश्वराच्या सहवासात बसा. And prayer is not that you just do once, आणि प्रार्थना म्हणजे काय असं काम नाहीये की एकदा केलं आणि झालं. but you do it continually before God. सातत्याने करायचं. Amen. रोज रोज करायचं. Because every time you pray, कारण ज्या दर वेळेला तुम्ही प्रार्थना करता you put your roots in God. त्याला आपण आपली मुळं देवामध्ये घुसवून खंबीर करतो. Amen. Amen. You put your roots in God. आपण देवामध्ये आपली मुळं रोवून एकदम खंबीर करतो की आय एम हिअर टू स्टे. Praise God. See, when you pray, जेव्हा आपण प्रार्थना you are करतो strengthened in God. आपण देवामध्ये शक्तिमान How do होतो. you become strengthened? कसं काय आपल्याला शक्ती Your मिळते? roots are going deep into God. मुळं देवामध्ये एकदम खोल 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 And जातात. every time you pray, आणि ज्या दर वेळेला तुम्ही प्रार्थना करता your roots go into deeper and deeper grounds. तुमची मुळं अजून खाली खाली जमिनीमध्ये फोफावतायत And it goes to the water areas. आणि पाणी जिथे कुठे आहे त्या पाण्याकडे जात आहेत. Praise the Lord. आमेन. And you get water. आणि मग पाणी मिळतं. You get sustenance. मग तुम्हाला पुरवठा You मिळतो. get strength. शक्ती मिळते. Amen. आमेन. Your roots should be strong. मुळं खंबीर पाहिजे. मूळ जरा Otherwise, the tree with little storm, it can collapse. नाही तर मग एखादं झाड थोडंसं जरी वादळ आलं तर पडेल. Sometimes Mool. you must have seen कधी कधी तुम्ही पाहिलं असेल huge banyan tree. मोठं वडाचं झाड Because of the storm, it's fallen. वादळापायी पडलं. How did it fall? कसं पडलं? While the thin trees are just standing. अशी बारीक बारीक झाडं उभी आहेत. हे जाडजूड झाड कसं पडलं? Just check it closely. तपासा, जाऊन जवळ तपासा. There are no roots. रूट नाही, मूळ नाही त्याला. No roots. मूळ नाही धरलेलं. When there are no roots, मूळ धरलेलं नसलं it cannot stand. की झाड उभं नाही राहत. It cannot stand. नाही उभं राहू शकत. And if you are strong in God, आणि प्रभूचा आपण खरोखर खंबीर just असलो, imagine through the years you have been meeting God. कल्पना करा की तुम्ही वर्षोनवर्ष देवाला भेटत आहात. 10 years, 20 years, 25 years. 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली. Your roots are deep into God. तुमची मुळं देवात खोल रुजलेली Who आहेत. can shake you, tell me? कोण तुला आदरवू शकतंय? Nobody can shake you. कोणी तुला आदरवू शकत नाही. मग आमेन. Praise the Lord. हालेलुया. Because throughout so many years walking with God, seeking His face, you have put so many roots in God. कारण इतकी सारी वर्ष देवाबरोबर चालून, देवाकडे बघून, देवाबरोबर प्रवास करून तुझं मूळ देवात इतकं खोल रुजलेलं आहे That you will be like the tree of Psalm 1. की तू त्या फुललेल्या झाडासारखा असणार आहेस. स्तोत्र 1 मधल्या झाडासारखा असणार आहेस. Amen. आमेन. Planted by the rivers of water. नदी किनारी लावलेल्या झाडासारखा असणार And you आहेस. know what kind of a tree it is? आणि कुठल्या पद्धतीचं झाड आहे ते The तुम्हाला माहित leaves आहे ना. don't wither. त्याची पानं कधी कोमेजत नाही. It never withers. त्याची पानं कधी वाळत नाही. Amen. आमेन. In good times it will look like other trees. चांगल्या काळात बाकीच्या झाडांसारखंच ते दिसतं. But let there be drought. पण पडू दे दुष्काळ. Others will wither. दुष्काळ पडू दे, बाकीची वाळतील, And you will be still green. तुम्ही टवटवीत. आम्हाला काय होत नाही. Praise आमेन. the- It is unaffected by the spirit of death.
मरणाच्या आत्म्याचा काही त्याच्यावर परिणाम होत नाही. You will bear fruit in your season. तुझ्या ऋतूत तुला फळ येईल. And that's what we are doing. तेच आपण करतोय. We are reaching out to God in prayer. प्रार्थनेनं देवापर्यंत पोहोचतोय. Amen. आमेन. You know, the health scientists, हेल्थ सायंटिस्ट जे आहेत, they have made a research तब्येतीविषयीनं जे शास्त्रज्ञ आहेत, And- त्यांनी एक रिसर्च केला and they tested patients आणि त्यांनी रुग्णांना तपासलं. who have heart condition, heart problems and blood circulation problems. ज्या रुग्णांना हृदयाचे काही आजार होते, ब्लड सर्क्युलेशनचा काही त्रास होता, असे रुग्ण तपासले. And they discovered त्यांना कळलं that when these people had adequate physical exercises, की या लोकांनी जेव्हा व्यवस्थित शारीरिक कसरत केली, they had found new blood cells and new arteries and new veins. मग त्यांच्यामध्ये नवीन नशी, वेन्स म्हणा, आर्टरीज म्हणा, नवीन निर्माण झाल्या. New. नवीन And a whole new channel began to be formed inside. आणि संपूर्ण नवीन वाहिनी जणू आतमध्ये तयार होऊ लागली. Even new veins were growing. नवीन वेन्स सुद्धा, New cells were growing. शीर सुद्धा, नवीन शिरा, नवीन सेल्स, पेशी, New arteries were growing. आर्टरीज नवीन. See? That means everything was becoming new inside. म्हणजे सगळं त्यांच्या आतमधून नवीन व्हायला लागलं. Amen. आमेन. And in the same way, तसंच when we have sufficient prayer life जेव्हा आपण पुरेसं प्रार्थनेचं or जीवन sufficient spiritual exercise, किंवा जेव्हा आपण पुरेसा आध्यात्मिक व्यायाम किंवा कसरत करतो, there are spiritual channels that form in our whole being. आध्यात्मिक वाहिन्या संपूर्ण अस्तित्वात सुरू होतात. Amen. आमेन. You become a new creation. एक नवीन उत्पत्ती बनतो If आपण. any man is in Christ Jesus, he is a new creation. All things have gone away. Behold, all things have become new. एक नवीन निर्मिती बनतो, नवीन उत्पत्ती बनतो आपण. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे, पहा तो नवीन झालेला आहे, जुनं गेलेलं आहे, नवीन आहे. 2 Corinthians 5:17. 2 Corinthians 5:17. Everything has सगळं become काही new. नवीन झालेलं आहे. Everything. सगळं, Your mind, body, soul, spirit, everything. मन, शरीर, सगळं आत्मा, जीव सगळं नवीन झालंय. Amen. Amen. And every time you pray आणि मग ज्या दरवेळेला तुम्ही प्रार्थना for करता any matter, कुठल्याही गोष्टीसाठी, you have formed one more extra root in that area. अजून एक मूळ त्या भागात तुम्ही नवीन तयार करता. Praise God. आमेन. You have formed one more extra root. अजून एक नवीन मूळ तुमचं त्या क्षेत्रात तयार होतं. And you're going to form it so strong आणि इतकं खंबीर मूळ तुम्ही ते धरणार आहात that there is no chance for the devil to take it out from your life. की सैतान ते तुझ्या जीवनातून बाहेर खेचून काढायचा प्रश्नच येणार नाही. And Nehemiah used to pray. नाही मला प्रार्थना करायचा, He was a praying man. प्रार्थना करणारा होता He used नेहमी. to always put a word before God. नेहमी देवाशी बोलून मगच जाणार. Even when he wanted to meet the king, he prayed to God and met the king. जेव्हा त्याला राजाला भेटायचं होतं तेव्हाही त्यांनी पटकन प्रार्थना करून घेतली आणि मग राजाला भेटायला He गेला. didn't go and lock himself in the room and spend hours and then met the king. म्हणजे त्यावेळेला अगदी तासोन तास जाऊन खोलीत बसून तासोन तास प्रार्थना केली आणि मग राजाला भेटायला आला असं नाही. He just said, Lord, I'm going to the king, take फक्त म्हटलं charge. देवाप्पा राजाकडे जाते, ताबा घे. Amen. Amen. You need to be God conscious all the time. देवाची जाणीव सदैव ठेवायची. Be मिनिटाची God प्रार्थना चालते. conscious all the time. देवाची जाणीव सदैव ठेवायची. सेकंदांची आणि मिनिटांची प्रार्थनाही चालते. And being God conscious is one form of prayer. आणि देवाची जाणीव सदैव ठेवणं हाच एक प्रार्थनेचाही प्रकार आहे. Amen. We are Amen. not talking about where God is not. He is everywhere. जिथं देव नाही त्या विषयी आपण बोलतच नाही. देव सर्वत्र आहे. Amen. Amen. But our consciousness of Him is not always there. पण आपली सद्विवेक भावना देवाविषयीनं जागृत नसते ना. आपण you मेल्यासारखे वागतो. आपल्याला ती जाणीवच राहत नाही See? की देव आपल्या बरोबर आहे. God is everywhere. देव सर्वत्र आहे. Amen. पण माझ्या बरोबर ही जाणीव मी Are ठेवायची. we conscious of His presence in our situation? That is important. आपल्या परिस्थितीत देव आहे, देवाचा सहवास आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी ना. Amen. आमेन. God is all around. देव तर सगळीकडेच आहे. Every place. सगळीकडे आहे. Name it, He is there. सर्वत्र नाव घ्या, देव तिथं आहे. God is everywhere. देव सर्वत्र आहे. प्रत्येक भाग, प्रत्येक विभाग, प्रत्येक एरिया सगळीकडे. But पण it's our consciousness of His presence that makes the difference. देवाच्या उपस्थितीविषयी ना आपल्याला जाणीव आहे की नाही त्यामुळे फरक पडतो. And so if we have enough word in our life, तर आपल्या जीवनामध्ये जर देवाचं वचन पुरेसं असेल ना and if we have enough prayer life, आणि पुरेसं प्रार्थनेचं जीवन जर असेल ना,
that consciousness तर तो सद्विवेक भाव is there all the time. सदैव आपल्यामध्ये जागृत असतो Whatever you are doing, whatever situation you are in, you are God conscious. की जे काही तू करत आहे, ज्या काही तू परिस्थितीमध्ये आहे, तुला सदैव देवाची जाणीव असते की नाही काय असो देव माझ्या बरोबर आहे. Praise the Lord. Amen. You know, that plays a very important role in your life. आणि ही एक अतिशय महत्वाची भूमिका तुझ्या जीवनामध्ये असते. And you will get less of heart pain, less of heart attack, less of diabetes, less of other pains. आणि मग त्याच्यानंतर कमी प्रमाणामध्ये हार्ट अटॅक किंवा हार्ट मधल्या वेदना किंवा मधुमेह किंवा depression. डायबिटीज किंवा नैराश्य किंवा डिप्रेशन हे कमी 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 प्रमाणात होईल. I'm not saying it will go away, but you will get less. म्हणजे अगदी साफ निघून जाईल असं मी म्हणत नाही, पण कमी होईल But एवढं it can नक्की. go away also if you have increased presence of God in your life. पण निघूनही जाऊ शकतं हे सारे आजार जर देवाचं वाढतं सानिध्य आणि सहवास तुझ्या जीवनात तू बाळगला तर. आमेन आमेन. Yes. आपला जा आमेन. See, आमेन नका आमेन. and these people were not only building, but they were also praying. आणि हे लोक फक्त बांधत होते एवढं नाही, बांधतायत प्रार्थनाही करतायत, दोन्ही चालू आहे. See, they had a sword हातात and they were तलवार. building. हातात Sword, तलवार. building. हातामध्ये तलवार पण आहे, बांधतात That's the पण. sword of the Spirit. आत्म्याची तलवार हातात पण आहे, बांधत पण आहे, हे पण चालू आहे, ते पण चालू आहे. See, आमेन. they were conscious of God. सद्विवेक, एक जागृतता की now- नाही देव बरोबर आहे Now आपल्या. just imagine, Nehemiah says, we have to build the wall, but we have to pray also. And every 8 hours they are praying and 1 hour they are building. Can they complete the work? आणि कल्पना करा नेहमी सगळ्यांना म्हणतो की आपल्याला भिंत बांधायची आहे पण प्रार्थनाही करायची आहे. चला प्रार्थनेला बसा. 8-8 तास प्रार्थना. काम किती केलं? 1 तास. See, what is the use? काय फायदा? It will not work. भिंत कधी बांधून व्हायची? They were conscious about God. देवाची जाणीव ते सतत बाळगून See, असायची. when you're working 8 hours, 8 तास जेव्हा आपण काम करतो you cannot say 1 hour I'll now pray. तेव्हा असं म्हणून चालेल का आता मी 1 तासभर ना प्रार्थना In your करणार. company you're working. कंपनीत तू कामाला आहे. You know, I remember we had gone for Palm Ministry. मला आठवतं आम्ही पॉवर मिनिस्ट्रीला गेलेलो. And Brother DJ Dinakaran was asking all of us, डीजेस दिनकरन अंकलनी आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारला. how many of you are praying in your workplace? तुमच्यातली किती माणसं ऑफिसमध्ये कंपनीमध्ये प्रार्थना करतात? Most of them put their hand. जास्तीत जास्त लोकांनी हात वर केला. म्हणजे फार मोठं भूषण. He हालेलुया. said, you are stupid people. अंकल म्हणले तुम्ही सगळे मूर्ख आहे. You डीजेस are अंकल not म्हणले paid to pray, you are paid to work. डीजेस अंकल म्हटले तुम्ही सगळे मूर्ख आहात, तुम्हाला प्रार्थनेचा पगार मिळत नाही, कामाचा मिळतो. Amen. आमेन. So what should you do? मग काय करायचं? Be God conscious. देवाची जाणीव ठेवायची कंपनीत. Praise the Lord. Be Amen. conscious of God. देवाविषयीची जाणीव ठेवायची. Yes, there are times you need to spend quality time apart and away from your work. हा कधी कधी कामाला थोडंसं बाजूला ठेवून वेळ काढून प्रार्थनेलाही चांगला वेळ दिला पाहिजे, मी नाही म्हणत But नाही. we find Nehemiah's people were not gathered together, leaving their jobs of construction and getting on into prayer. पण आपण पाहतो नेहमीची माणसं काही भिंतीचं काम सोडून आता उपास आणि प्रार्थनेला बसली ते बसलीच तेच करतायत, काम बंद केलं असं नाही दिसत. See? And you cannot fast when you're building something. आणि आता भिंत बांधतोय काही कष्टाचं काम करतो तेव्हा उपास करून चालेल का? सगळं वाकडं तिकडं होणार मग सगळं. ते कसं बांधलं जाईल? हालेलुया. See? चांगलं बांधलं गेलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. They had God consciousness. तर देवाची जाणीव आतून की नाही ना देव आपल्या बरोबर आहे ना, आपण प्रेयर केली, आपण देव आपल्या बरोबर आहे. Amen. Like, for instance, you are a teacher उदाहरणार्थ तुम्ही टीचर आहात and you are teaching maths आणि तुम्ही गणित शिकवता and your mind is solving the theorem or whatever. आणि तुमचं मन काहीतरी गणित सोडवत आहे Yet at the back of your mind आणि तरी कुठेतरी पाठीमागे is the consciousness of his flow, त्याच्या of the flow of the presence of God. देवाचा सहवास माझ्या बरोबर आहे याची जाणीव पण आहे. That's what I'm talking about. हे मी बोलत आहे. करतोय काय नाही, मुलांना गणित शिकवतोय नाही, पण देवाचा सहवास पण मला माहिती माझ्या बरोबर आहे. Praise the Lord. You are still God conscious. देवाचा सहवास त्याची जाणीव. Amen. आमेन. See, you can be God conscious and work also. देवाच्या सहवासाची जाणीव ठेवून तुम्ही कामही करू शकता. Because there is always an unceasing flow of prayer life towards God, and Paul says, pray without ceasing. पॉल म्हटलेलं आहे ना निरंतर प्रार्थना करा, अखंड प्रार्थना करा. याचा अर्थ निरंतर आपण एक प्रार्थना शैलीचं जीवन देवाला समर्पित करू शकतो. नाही असं नाही, कामं करता नाही. Some people say, pray without ceasing, then when should I work? काही लोक म्हणतील म्हणजे अखंड प्रार्थना करा म्हणजे नोकरी धंदे कधी करायचे? Say, because pray without ceasing means without stopping. अखंड प्रार्थना करा म्हणजे खंड न पडता करा ना.
See? And so you cannot pray that kind of prayer, and Mata- I don't know how you will earn your bread then. अखंड प्रार्थनाचं खंड न पाडता अशी करायला सगळे बसले तर नोकरी धंदा कधी करणार आणि मग See? भाकर कशी So कमवायची. there is a prayer atmosphere तर प्रार्थनेचं एक वातावरण that असतं, literally causes your spirit to be full of the communication with God all the time. जे अक्षरशः तुझ्या आत्म्याला देवाविषयीच्या संभाषणाने सदैव भरून काढ. It's the experience of one being in the heavenly places with Christ. एखादा माणूस ख्रिस्त येशू बरोबर स्वर्गीय स्थानात आहे याचा हा अनुभव. Amen. Amen. We are seated in heavenly places. ख्रिस्त येशू समवेत आध्यात्मिक जागांमध्ये स्वर्गीय जागांमध्ये आपण बसलेली That's आहोत. what Paul says. पॉल बोलला, He didn't say we will sit. तो असं नाही म्हटला आपण बसणार आहोत, No, he said we are sitting. आम्ही बसलोय. आपण म्हणतो कुठं आपण बसलो? हा. You in the spirit you should be sitting there. आत्म्यामध्ये बसलेले पाहिजे. Amen. आमेन. You should be visiting here on the earth sometimes, but there you should be sitting all the time. हा, पृथ्वीवरती तुम्ही भेटी दिल्या पाहिजे काही वेळेला, पण आत्म्यामध्ये तुम्ही तिथे बसलेलं पाहिजे. Amen. बैठक चालू. Visa earthचं घ्यायचं. हा, That is your permanent dwelling. आणि कायमचं राहणं तिथलं आहे. पृथ्वीवर मी विजा घेऊन आलो असा हिशोब पाहिजे. Amen. मग तुम्ही मूळचे कुठले? आम्ही मूळचे वरचे. Yes. आमेन. We belong to heaven. आम्ही मूळचे वरचे. Already. आम्ही विजा घेऊन इथे थोडे दिवस आलोय. किती ना 80-90 वर्ष असतील बहुतेक. आमेन. जास्ती 100 चला. हालेलुया. Now are we the sons of God. आता आता आपण देवाचे मुलगे आहोत. योहान Now. म्हटला आता Now are we the sons of God. आता आपण देवाचे मुलगे आहोत. Praise the Lord. हालेलुया. If you only dwell in the work, पण जर आपण फक्त कामावरच राहिलो then there are times people like Sanballat and Tobiah will torture your mind. तर मग संबालत आणि तोबियासारखी काही माणसं येऊन तुम्हाला मानसिक छळ देतील And then you will be defeated. आणि मग तुम्ही पराजयी व्हावं अशीच त्यांची योजना And असेल. do you know that our thoughts are affected by the gravitational pull? आणि तुम्हाला माहितीये का गुरुत्वाकर्षणाच्या त्या खेचीमुळे पण आपल्या विचारांवरती परिणाम होतात. What are you filled in your thoughts? म्हणजे तुमच्या विचारांमध्ये काय Very भरलेलं आहे important. हे फार महत्वाचं आहे. Is your thought full of the word of God? तुझे विचार देवाच्या शब्दांनी भरलेले Or आहेत का? full of what the world is saying? का तुझे विचार जग काय म्हणतं, हा काय बोलला, ती काय बोलली, यांनी भरलेले आहेत, डोक्यात काय चाललंय. See, your thoughts can either lift you up or put you down. एक तर तुझे विचार तुला वर आणतील नाही तर खाली पाडतील. Because Bible says, as a man thinketh, so is he. कारण बायबल म्हणतं ना, माणसाचे जसे विचार तसा तो माणूस. Amen. आमेन. So either your thoughts will take you up or take you down. तर एक तर तुझे विचार तुला वर नेणार आहेत नाही तर खाली So पाडणार आहेत. what are we storing in our thoughts? तर आपल्या विचारात काय आहे, Amen. काय विचार करताय. Thoughts that are in the natural नैसर्गिक विचार जे काय आहे and the flesh आणि देहातले विचार जे काय would आहे, slowly pull you down. ते हळूहळू तुम्हाला खाली घेतील And you could feel that pressure आणि तुम्हाला तो दबाव जाणवेल पण of that thought pulling you down. की नैसर्गिक विचार करायला लागलो, देहातले विचार करायला लागलो आणि मला तो दबाव जाणवायला लागला की मला खाली खेचल्यासारखं And होतंय. suddenly you will feel that the peace has left you. आणि अचानक जाणवायला लागेल की शांती गेलेली आहे. Peace has left you. शांती गेलेली आहे. And when peace has left you, rest leaves you. आणि शांती गेली की विसावा गेला. Amen. आमेन. See, rest comes because of peace. विसावा शांतीमुळे येतो, शांती नाही विसावा नाही. Amen. आमेन. Peace doesn't come because of rest. Rest comes because of peace. शांतीमुळे विसावा येतो, विसाव्यामुळे शांती नाही येत काही. Amen. आमेन. We can rest in God if we have peace of God. जर देवाची शांती आपल्याकडे असेल तर देवात आपल्याला विसावाही मिळेल. Praise the Lord. Amen. Always try to keep intact that peace of God. नेहमी देवाकडनं आलेली ती शांती ना संभावून आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करा. And for that you need to fill your minds with the word of हालेलुया. God. आणि त्याच्यासाठी देवाच्या शब्दांनी तुमचं मन तुम्ही भरून See, we काढलं are पाहिजे. talking about prayer. आपण प्रार्थनेविषयी बोलतोय. There is a level एक स्तर where असा your आहे thoughts are pulled downwards. की जिथे त्या स्तराला तुमचे विचार असे खाली खाली खेचले And जातात you try to pray upwards. आणि तुम्ही मात्र प्रार्थना वर करायचा And प्रयत्न you करता cannot succeed in praying. आणि तुम्हाला प्रार्थनेत मग यशही येत नाही. Because gravitational pull pulls you life down. कारण गुरुत्वाकर्षणाचा नियम, हे नैसर्गिक विचार, हे दैहिक विचार सगळं तुला खाली खेचत आहे. And your spirit is pulling you up. पण तुझा आत्मा मात्र तुला वर खेचत आहे. Amen. आमेन. The soul also agrees with the spirit how quickly you can lift up high. आणि आत्म्याशी जीवानी सुद्धा सहमत केलं तर पटकन वरची लिंक लागते हो. Amen. आमेन. See, there are thoughts that can take you upward. There are thoughts that can take you downward. असेही काही विचार असतात की जे तुला वर नेऊ शकतात, असेही काही विचार असतात की जे तुला खाली गाळत नेतील. That's why म्हणून whatever work you are doing, जे काही काम तुम्ही wherever करता, you are working, जिथे कुठे तुम्ही कामाला continuously pray in tongues. सतत अन्य भाषेत बोलत राहायचं आपलं मुखातल्या मुखात.
ओठातल्या ओठात And जोरजोरात your नाही spirit will ओठातल्या. always be lifted up. आणि तुमचा आत्मा नेहमी असा उंच भरलेला शांत असेल Even your soul will be lifted up. आणि जीवही एकदम असा उंच असेल. Because when you go to work, कारण जेव्हा आपण कामाला जातो you meet so many hindrances कितीतरी अडचणीमध्ये येतात, through people, through circumstance, लोकांद्वारे, परिस्थितीद्वारे, through the devil, सैतानाद्वारे, through the flesh, अंगाद्वारे and from time to time, आणि वेळोवेळी we feel the pressures hitting us आपल्याला back. दबाव जाणवतो. Amen. आमेन. And sometimes you don't get sleep मग कधी कधी त्या प्रेशर पायी रात्री झोप येत नाही, because of the work load and pressure and so many things. कारण कामाचं प्रेशर खूप असतं, बराच काही लोड असतो, मग त्यामुळे रात्री झोप लागत नाही. And when you are sleeping, आणि मग झोपलो what happens? काय होतं? Our minds are filled with those negative thoughts. झोपलो तरी मन सगळं नकारात्मक विचारांनीच भरलेलं असतं. That's why before sleeping, read the word of God and pray and say, I bind all those thoughts which came from the world in Jesus' name, and I fill my thoughts with the word of God. आणि म्हणून रात्री झोपण्या अगोदर थोडंसं वचन वाचा, प्रार्थना करा, सैतानाला बांधा, नकारात्मक विचार बांधा आणि सकारात्मक विचारांनी देवाच्या शब्दांनी भरून मग झोपा. Praise the Lord. Amen. Just imagine, कल्पना करा, you have not talked to God. तुम्ही देवाशी बोललाच नाहीत. Neither did you lay your burdens before the Lord. समजा, कल्पना करा, तुम्ही देवाला प्रार्थना केलीच नाही, आपलं जे काय ओझं आहे ते तुम्ही देवाला सांगितलंच What नाही. will happen? मग काय होईल? 90% of those thoughts 90% ते जे विचार आहेत are all of the natural realm. ते सगळे नैसर्गिक स्तरातलेच विचार असतात. 90% And what happens? मग काय होतं? It pulls you down. त्यातनं तुम्ही खाली खेचले आता It makes you disappointed. आणि त्यातनं तुम्ही नाराज होता You enter into depression. आणि मग नैराश्य, मग डिप्रेशन. Amen. आमेन. And it defeats you. आणि त्यामुळे तुम्ही पराजयी होता. And suddenly something tells you to give up. आणि मग अचानक काहीतरी आवाज येतो, बोलायला लागतो आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की हार मानावी. Some people feel very tired. काही लोकांना खूपच दमल्यासारखं Tired of वाटतं, everything they say. थकले ते म्हणून I'm tired of my life. काही I'm माणसं- tired of my family. I'm tired of काही my... माणसं बोलताना बोलून दाखवतात, मी दमलोय, पार सगळ्याला दमलेलो आहे, परिवाराला दमलो, कामाला दमलो, सगळ्याला मी थकलेलो आहे. Because 90% of your mind is only involved in natural things का and असं? natural thoughts. का असं? कारण 90% तुझं मन नैसर्गिक विचारांनीच भरलेलं आहे. Amen. आमेन. See, I mean, you cannot blame anybody because you're going to work from morning till evening. याचा दोष आपण कुणाला असं अचूक इशारा साधून देऊ नाही शकत, कारण की प्रत्येक जण कामावरती 8-8 तास 9-9 तास असतो. And all this, you are meeting natural people with natural suggestions and natural thoughts. नैसर्गिक लोकांना आपण Working कामावर in the भेटतो, natural realm. नैसर्गिक विचार त्यांचे असतात, नैसर्गिक सल्ले त्यांच्याकडनं मिळतात, नैसर्गिक स्तरामध्ये ते काम आपलं चाललेलं असतं. And you feel tired. आणि मग त्यातनं आपल्याला दमल्यासारखं वाटतं की असं एकदम थकल्यासारखं झालेलं आहे. That's why म्हणून being God conscious देवाची जाणीव, and देवाच्या being in an attitude of prayer, देवाच्या सहवासाची जाणीव ठेवून प्रार्थनेच्या वृत्तीत राहणं it will always keep your spirits alive. नेहमी तुझ्या आत्म्याला जिवंत ठेवेल. Amen. Amen. And you will have energy to finish your work. आणि तुझ्यामध्ये ती शक्ती, ती स्फूर्ती निर्माण होईल काम पूर्ण करायला. I remember मला आठवतं, after I came to the Lord, मी प्रभूकडे आल्यावर see, I was still working in the company. मी कंपनीत नोकरीलाही होतो. And after coming to the Lord, प्रभूकडे आल्यावर I used to not feel tired at all. मला थकवा जाणवायचाच नाही कधी. Before that, I used to be very tired. त्याच्या अगोदर मला खूप थकल्यासारखं But व्हायचं. after I came to the Lord, प्रभूकडे आल्यावर I was just singing psalms, मी नुसतं स्तोत्र गायचो, Singing songs, प्रभूची गाणी गायचो, praising God, देवाची स्तुती करायचो, speaking in tongues, अन्य भाषेत बोलायचो, being God conscious. देवाची जाणीव ठेवायचो. And by evening, संध्याकाळपर्यंत 5 o'clock, 5 वाजले, I and my people were the first to come out of the gate. मी आणि माझी माणसं कंपनीच्या गेट मधून बाहेर पडणारे पहिले लोक And आहेत. we used to be so happy आणि आम्हाला एवढा आनंद because व्हायचा, we used to have plans. कारण की आमच्या योजना असायच्या. आज कुठे जायचं? आज कुठे Where जायचं, to preach? आज कुणाला Where सांगायचं, there is a meeting? कुठे मीटिंग आहे, आज काय And we सुवार्ता, were so happy. आज कुणाला प्रभूकडे आणायचं, आज कुठे मीटिंग आहे, इतके आम्ही खुश असायचो. And when I used to come home, घरी आलो I used to be rejoicing. एकदम आनंदी. I mean, something different used to get hold of my life. काहीतरी वेगळंच माझ्या जीवनाला, माझ्या संपूर्ण अस्तित्वाला जखडून असायचं. Praise the Lord. आमेन. See, that happens when the energy of the Holy Spirit flows in you. पवित्र आत्म्याची शक्ती जेव्हा आपल्यामध्ये वाहत असेल ना, वाहती असेल, तर हे होतं. So, when you are God conscious, तर जेव्हा तुम्ही देवाच्या सहवासाची जाणीव ठेवाल, you can also pray. तुम्ही प्रार्थनाही करू शकाल. When you're not God conscious, आणि जेव्हा तुम्ही देवाच्या सहवासाची जाणीव you ठेवत नाही, cannot pray. देवाच्या सहवासाची जाणीव ठेवत नाही, त्याला तुम्हाला प्रार्थना करायला जमत Why? नाही. Because का? you have a burden. कारण ओझ आहे, छातीवर ओझ आहे. When a person has a burden, he cannot pray. एखाद्या माणसाच्या छातीवर ओझ असलं की त्याला प्रार्थना करता येत नाही, It becomes hard. अवघड जातं. He may pray, प्रार्थना करेल कदाचित तो, but he is not
completely focused. पण पूर्ण लक्ष केंद्रित नसतं देवाकडे. Because every time you kneel down to pray, कारण ज्या दर वेळेला गुडघे टेकतो आपण प्रार्थना you करायला, feel the pressure upon you. दबाव जाणवतो, प्रेशर जाणवतं. Amen. Amen. It's like you have gone into the swimming pool and got into the water deep. की जणू काही तुम्ही स्विमिंग पूल मध्ये गेलेला आहात, पाण्यात एकदम खोल And you गेला are trying to stand on the floor. आणि It's not तुम्ही possible. खाली जमिनीवर उभं राहायचा प्रयत्न करताय, ते काही शक्य नाही. You cannot hold on to anything. कारण की तिथं खाली काहीच नाही धरायला. And you have to suddenly ascend into the normal realm. आणि अचानक तुम्हाला नैसर्गिक स्तरात यायचंय See? परत. And that's why म्हणून every time when you are God conscious, ज्या दर वेळेला तुम्ही देवाच्या सहवासाची जाणीव ठेवाल, you can carry your burden to prayer also. तुम्ही प्रार्थनेत तुमचं ओझं घेऊन जाऊ शकता. Amen. आमेन. 24 hours be God conscious. 24 तास देवाच्या सहवासाची जाणीव Even ठेवा. when sleeping time be God conscious. रात्री झोपताना पण देवाच्या सहवासाची जाणीव ठेवा. Amen. Amen. You will get beautiful dreams. सुंदर स्वप्न पडतील. God will speak to you. देव तुमच्याशी बोलेल. You will be singing. तुम्ही गाल प्रभूची गाणी. I mean, you will not believe, but every night I sing. तुमचा विश्वास नाही बसणार, पण मी Whole रोज रात्री. nights I sing. तुमचा विश्वास बसणार नाही, पण संपूर्ण रात्रभर रोज मी गातो. And morning I get up with a song in my mouth. आणि सकाळी मुखार गीतानीच उठतो. I've got a spring in my leg. I just jump off the bed. माझ्या पायाला स्प्रिंग लागलेली आहे, मी बिछाण्यावरनं उडी मारून उठतो. I don't drag myself out of the bed. I असं just फरफटत jump. उठत नाही की चला आता अजून एक दिवस कंटाळा आला, असं नाही 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 नाही. I jump from my मी bed. उडी मारून उठतो. I've got springs on my feet. माझ्या पायाला स्प्रिंग लागलेली My आहे. God has given it to me. मेरे डिक्शनरी में नो कंटाळा Praise माझ्या the देवाने Lord. दिलाय. हालेलुया. आमेन. You देवाने need दिलाय to- मला. You need to have a breakthrough in your life. तसं ना तुमच्या जीवनात कुठेतरी तुम्हाला तो ब्रेक थ्रू मिळायला हवा. How can you have a breakthrough even in prayer? प्रार्थनेत कसं काय तुम्हाला ब्रेक थ्रू म्हणजे ती When you're नवीन एक God सुरुवात मिळाला. conscious, you'll get a breakthrough in your prayer. कधी तुम्हाला ती नवीन सुरुवात ब्रेक थ्रू मिळू शकतो? जेव्हा तुम्ही देवाच्या सहवासाची जाणीव ठेवाल तेव्हा. Because in troubles, it's very difficult to pray. कारण कसं होतं, त्रासांमध्ये प्रार्थना करणं एक तर अवघड You जातं. need to have a certain frame of mind to pray. एक मनाची आकृती फ्रेम करून ठेवायला लागते प्रार्थना करायला. Amen. आमेन. Otherwise, you cannot successfully pray through. नाही तर यशस्वी रीतीनं प्रार्थनाही करता येत नाही. And one of the keys of achieving this kind of mindset आणि अशा पद्धतीची मानसिक वृत्ती निर्माण करून घ्यायची असेल तर त्या मागचे एक किल्ली. Paul says, पॉल म्हणतो prayer with thanksgiving. आभार प्रदर्शनासह प्रार्थना. Amen. आमेन. Be anxious for nothing but with prayer, supplication, Hallelujah. with thanksgiving. कुठल्याही गोष्टीविषयीनं चिंताक्रांत होऊ नका, तर प्रार्थना आणि विनंती सकट आभार प्रदर्शनासह. Before Paul could pray, he used to thank the Lord. पॉल प्रार्थना करण्या अगोदर देवाचे आभार मानायचा. Amen. There you get Amen. a certain amount of breakthrough. तिथेच काही प्रमाणामध्ये आपल्याला सुरुवात मिळते. If you are God conscious, there also you get a certain amount of breakthrough. In देवाच्या prayer. सहवासाची जाणीव ठेवली तर तिथे पण काही प्रमाणात किक स्टार्ट मिळून जातो. Amen. आमेन. Because the only block that can stop you from moving in the spirit is your mind, which is negative and which has negative thoughts. कारण एकच अडचणीचा धोंडा तुमच्यामध्ये असू शकतो, तो म्हणजे तुमचं मन जे नकारात्मक विचारांनी भरलेलं आहे. Because your mind is troubled, not your spirit. Your Right. mind is troubled. तुमचं मन त्रासलेलं असतं, आत्मा नाही. The mind is uneasy. मन असं कसं तरी व्हायला लागतं. Doubts and fear, etc. They are all of the घाबरं mind. व्हायला लागतं, कसं तरी व्हायला लागतं, मला मळमळल्यासारखं होत आहे, मला कसं तरी The होत mind आहे, blocks us from the spiritual realm. शंका येत आहेत, संदेह येत आहेत. मन असं नकारात्मक गोष्टींनी अडचणीत येतं. Amen. Amen. That's why म्हणून always be God conscious. सदैव देवाची जाणीव ठेवा. Always be God conscious. सदैव देवाच्या Say, God is with सहवासाची me. जाणीव ठेवा आणि म्हणा की देव Say माझ्या now बरोबर also आहे. say, God is with me. आता पण म्हणा, देव माझ्या बरोबर I आहे. thank you, Lord, you are with me. धन्यवाद की तू माझ्या बरोबर आहे. I am aware of your presence. मला तुझ्या सहवासाची जाणीव आहे. See, the world says God is everywhere. जग म्हणतं की देव सर्वत्र आहे. मग कशाला त्रास होते तू? हा, मग तुला एवढे त्रास का? देव सर्वत्र आहे तर. तू का मरत आहे मग? का तू मरतो? God is everywhere, we all know. देव सर्वत्र आहे सगळ्यांनाच माहिती आहे. तुझ्यात आहे का? सर्वत्र आहे सगळ्यांना माहिती आहे. तुझ्यात आहे का? Are you conscious of him? तुला त्याची जाणीव आहे का? That is important. ते महत्वाचं. बाकी सर्वत्र असून मला काय लाभ? Amen. That is God consciousness. त्याला म्हणतात देवाच्या सहवासाची जाणीव ठेवणे. That if I walk there, God is with me. की मी जर चाललो ना तिथे, देव माझ्या बरोबर If आहे. I meet this fellow also, God is with me. याला त्याला कोणाला भेटलो, देव माझ्या बरोबर आहे. That is God conscious. त्याला म्हणतात देवाच्या सहवासाची जाणीव. Amen. आमेन. And so Paul says in 1 Corinthians 1:4. 1 करीन पहिला अध्याय 4थं वचन, पॉल म्हणतो. 1 Corinthians 1:4. Read. 1 करीन पहिला अध्याय 4थं वचन, संत पॉल आपल्याला सांगत आहे. I thank my God
always concerning you for the grace of God which was given to you by Christ Jesus. Say, I thank my God always. देवाची जी कृपा ख्रिस्त येशूमध्ये तुम्हास दिलेली आहे तिच्यावरून तुम्हाविषयी सर्वदा मी आपल्या देवाची उपकार स्तुती करतो. Praise the Lord. आमेन. Firstly, I give thanks. प्रथम तर मी उपकार स्तुती करतो. And so when you give thanks, तर आपण प्रथम जेव्हा उपकार स्तुती करू thanksgiving brings that frame of mind and then you can start praying correctly. त्या उपकार स्तुतीमुळे काय होतं मानसिक वृत्ती तयार होते प्रार्थनेची आणि मग प्रार्थना व्यवस्थित करता येते. Amen. आमेन. I thank my आमेन. God always. मी सदैव माझ्या देवाचे आभार मानतो. Praise the Lord. Hallelujah. In everything give thanks. प्रत्येक गोष्टीत प्रभूचे आभार माना. For this is the will of God. कारण देवाची इच्छा आहे. I mean, see, this is the will of God. ही देवाचीच इच्छा आहे. Not my will. माझी नाही It's His will. त्याची इच्छा आहे. Because प्रत्येक we गोष्ट cannot give thanks in our troubles. कारण त्रासांमध्ये आपल्याला आभार मानायला होत नाही That's why it does not become our will. आणि म्हणून आपली ती इच्छा नसते म्हणून ती आपली इच्छा नाहीच आहे. Amen. देवाची It is इच्छा God's will. प्रत्येक गोष्टीत देवाचे आभार मानणे ही देवाची इच्छा. Amen. आमेन. In Ephesians 1:16, Paul says, इफिसकरास पत्र 1:16 do पॉल not म्हणतो, cease to give thanks for you, making mention of you in my prayer. इफिसकरास पत्र पहिला अध्याय 16 वचन पॉल म्हणतो तुम्हासाठी उपकार स्तुती करण्यात अंतर पडू देत नाही मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमची Did आठवण you see that? Before he makes mention of them in prayer, he thanked God. मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करतोय म्हणण्या अगोदर तो म्हणतो तुम्हासाठी उपकार स्तुती करण्यात मी अंतर नाही पडू दे. Philippians 1:3-4. फिलिप्पी 1:3 आणि 4 I thank my God upon every remembrance of you, always in every prayer of mine for you all, making requests with joy. मला तुमची आठवण होते तेव्हा प्रत्येक वेळी मी माझ्या देवाची उपकार स्तुती करतो. नेहमी मी आपल्या प्रत्येक प्रार्थनेत आनंदाने तुम्हा सर्वांसाठी विनंती See, करीत notice असतो. he says, I thank God for you all. तुम्हा सगळ्यांसाठी मी देवाची उपकार स्तुती करतो So म्हणतो. he knew how to move into that frame of mind. तर पॉलला माहिती होतं की ती मानसिक वृत्ती प्रार्थनेची कशी विकसित करायची आणि मग प्रार्थनेला बसायचं. And see, he's saying, making request with joy. आणि तो म्हणतो आनंदाने मी विनंती करतो. आपण कुरकुर करू हो ना आपली कुरकुरच भारी इसकायचा उचकायचा नाही म्हणे म्हणे. When we pray, we say, Lord, what is this? How much this Tobiah and Sanballat are troubling आपल्या me? प्रार्थनेची सुरुवात असते देव काहीतरी कर, काहीतरी कर अन्या बन्या खूप त्रास देतात. See? And here Paul says, इथं पॉल म्हणतो with joy I am making my request. असं नाही रडत नाही जायचं आनंदाने मी विनंती घेऊन आलो. Amen. Amen. Sometimes we tell our children, कधी-कधी घरी आपण- येत आहे ना थोडा आनंदित हो. ये बाळा. कधी-कधी आपण From मुलांना school, म्हणतो when ना- children come, they come crying. कधी कधी आपण आई बाप आपल्या मुलांना कसं म्हणतो शाम को घर पे आता थोडा खुशी खुशी से आने का असं रोके रोके नाही आने का. Sometimes when they go for before going for tuition, they go cry. कधी ट्युशनला जायच्या अगोदर Face is रडणार small. चेहरा एकदम लहान होणार. आमच्या घरात होता ना आम्हाला माहित आहे ना. मामी म्हणतो असं खुशी खुशी यायचं. So Paul knew how to move into that frame of mind. पॉलला माहित होतं की त्या मानसिक वृत्तीत कसं उतरून जायचं. So to Colosse church he says कलसई चर्चला पॉल म्हणतो in Colossians 1:9, कलसई 1:9 for this cause we also, since the day we heard it, do not cease to pray for you. यामुळे आम्ही ऐकले त्या दिवसापासून तुम्हासाठी प्रार्थना करण्यात अंतर करीत नाही. But read before that what he says in verse 3. पण तिसऱ्या वचनात पॉल काय म्हणतो वाचा. We give thanks to God and the Father of our Lord Jesus Christ, praying always for you. आम्ही सर्वदा तुम्हासाठी प्रार्थना करीत असता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप देव याची उपकार स्तुती करतो. See, आमेन. first is he says we give thanks to God. पहिलं तो म्हणतो आम्ही देवाची उपकार स्तुती करतो. And then he says always praying for you. मग म्हणतो सदैव आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. When you go down on your knees, गुडघे टेकले ना थोडं हसमुख चेहरा, हसमुख लाल बना हा. आणि वाह. हालेलुया. I mean, वाह, वाह. I have a smiling वाह. face before God. वाह Amen. वाह. It's as though somebody has pushed you to prayer. हे काय असं गुडघे टेकल्यानंतर आलं खाऊन आल्यासारखं. Some people do that. काही लोक असे येतात. काय हे लोक ऐसा नाही. प्रेयर करे पास्टरला पण काम नाही. ठीक आहे आता जाऊ देव. See, he is hearing you before you stepped in that room with that grumbling हा. mind. He has known. तू काय गुडघे टेकतो टेकण्या अगोदर त्यांनी सगळं ऐकलेलं आहे Amen. की तू काय काय बोलला. With joy we should go. आनंदाने गेलं पाहिजे. With thanksgiving in our heart we should go. उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने गेलं Enter पाहिजे. his courts with हा. thanksgiving in your heart. अंतःकरणामध्ये त्याची उपकार स्तुती घेऊन जा. Praise the Lord. आता With गायलं joy ते. come to church.
आनंदाने चर्चला या, With joy go from the church. आनंदाने चर्च मधून घरी जा, With joy read the Bible. आनंदाने बायबल वाचा, With joy meet the Father. आनंदाने देवबापाला भेटा. But pastor, what do you know? So much troubles I have. पास्टर तुमचं काय हो, तुम्हाला काय, तुम्हाला माहित नाही मला किती त्रास आहे. But Bible says अरे पण बायबल म्हणतं it's ना, my will that you give thanks. माझी इच्छा आहे देवबाप म्हणतो की तू उपकार स्तुती In कर everything. प्रत्येक गोष्टीत, Not for everything. In everything. प्रत्येक गोष्टीसाठी नाही, प्रत्येक गोष्टीत. Otherwise you will start thanking for things. नाही तर तुम्ही गोष्टींसाठी आभार माना. बरं झालं प्रभू मी तुला हो. धन्यवाद देतो माझ्यावर डोक्यावर दगड पडलं म्हणून. It's not that kind of. In everything, in your trouble, give thanks to God. प्रत्येक गोष्टीत देवाचे आभार मानायचे. Say, Huh? not for everything. प्रत्येक गोष्टीसाठी नाही, In everything. प्रत्येक गोष्टीत, In your trouble. त्रासात, In your pain. In your वेदनेत, sorrow. In your debts. दुःखात, कर्जात. आमेन, Praise the Lord. आमेन, आमेन. So Paul was setting his mind right. तर पॉल त्याची मानसिक वृत्ती बरोबर करत होता. Praise God. We Amen. will continue next week. पुढच्या सोमवारी विषय सुरू ठेवू. Lord, we thank you and praise you, Father. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो दे बापा, धन्यवाद देतो. Yes, we are going through trying times. हो आम्ही संकटातनं जातोय. Man who is born of a woman जो पुरुष स्त्रीद्वारे जन्माला आला is full of troubles. तो त्रासांनी भरलेला आहे. As sparks fly upwards. जसं ठिणग्यावर उडतात, Sparks never go down. You know? ठिणग्या कधी खाली नाही उडत, Never. ठिणग्या कधी खाली जात नाही, Sparks will always go up. ठिणग्या वर उडतात. So also it is true that troubles are the portion of every Christian. तेवढंच हेही खरं आहे की त्रास प्रत्येक ख्रिस्ती माणसाच्या जीवनाचा भाग आहे. But पण if we keep a right attitude, जर आपण वृत्ती योग्य ठेवली, if we give a proper response, यथायोग्य प्रतिसाद दिला, if we are God conscious, देवाची जाणीव ठेवली, you can lessen many of the troubles. तर बरेच सारे त्रास कमी होऊ शकतात जीवनात. आमेन, आमेन, Right आमेन. now, या वेळेला be God conscious. देवाच्या सहवासाची जाणीव ठेव. Forget your job, forget your work, forget your house, forget your needs. बाकी तुझी नोकरी, धंदा, काम, ऑफिस, घर सगळं विसरून जा. Forget your needs. गरजा विसरून जा, सगळं विसर. Just focus on God. फक्त देवावर लक्ष लाव. Just focus on God. फक्त For देवावर 2 लक्ष. minutes we'll focus on Jesus. 2 मिनिटं येशूवर फक्त सगळ्यांनी लक्ष लावा. As you're becoming God conscious, जसं तुम्ही देवाच्या सहवासाची जाणीव ठेवायला लागाल, the Spirit of God will move. देवाचा आत्मा इथे फिरेल. There will be a thick anointing. झाड अभिषेक येईल. You parted the Red Sea for धन्यवाद. the children of Israel. धन्यवाद देव बाप्पा, Your धन्यवाद. great love. महान आहेस प्रभू, तू I महान can see it on the cross. आहेस. तुझं महान प्रेम त्या क्रूसावर मी पाहू शकतो. Thank you, my Master. धन्यवाद माझ्या स्वामी राजा, Thank you, my Jesus. धन्यवाद माझ्या स्वामी राजा. I give thanks, Lord, तुला मी धन्यवाद. for everything प्रत्येक गोष्ट that has ever happened in my life, जे काही माझ्या जीवनात झालं, that is happening in my life, जे काही माझ्या जीवनात होत आहे, in everything. प्रत्येक गोष्टीत I will not grumble. मी कुरकुर नाही करणार, I will not gripe. मी तक्रार नाही I will करणार, not complain. मी तक्रार नाही करणार. I will give you thanks मी तुला उपकार स्तुती देईन, with joy. आनंदाने देईन. You are my joy, Lord. तू माझा आनंद आहेस, You are my joy. तूच माझा आनंद आहेस. What can I do without you, my God? तुझ्याशिवाय मी काय करू शकीन प्रभू. What can I do? I love you, my Master. हालेलुया. I love you, my लव Savior. यू, Jesus. लव यू जीसस, लव यू, लव यू लॉर्ड. I love you. I love your Love you. name. Love I you. love your story. तुझं नाव मला आवडतं, तुझी गोष्ट मला आवडते. I love your saints in the Bible. पवित्र शास्त्रातले तुझे संत मला आवडतात. I love to hear your stories. मला तुझी कहाणी I ऐकायला love to आवडते. hear your parables. मला तुझे दाखले ऐकायला I आवडतात. love to read what you did. तुझे केलं ते वाचायला मला आवडतं. I love to read about you, Jesus. तुझ्या विषयीनं वाचणं मला आवडतं. I love to go to the place where you walked.
जिथे तू चाललास त्या भूमीवर जाणं मला आवडतं. I think upon it, Lord, when I went to Israel. जेव्हा इस्रायलला मी गेलो, मी या साऱ्या गोष्टींचे That विचार here you walked. की तू इथे चालला, Here you preached your sermon on the mount. तू इथे डोंगरावरचं प्रवचन, Here you raised up Lazarus from the तू dead. इथं मेलेल्या लाजराला जिवंत केलं, Here was your temple built. इथं तुझं मंदिर बांधलेलं होतं. खरं That Golgotha street, how can I forget? गोलगथा रस्ता मी कसा विसरणार? That Hosanna street, होसाना रस्ता, that Mount of Olives, तो जैतुनाचा डोंगर मी कसा विसरीन प्रभू? that golden gate, ते सोनेरी दार how can I forget? मी कसं विसरीन? The words that you spoke in the temple, जे शब्द तू मंदिरात बोलला, I love it all. मला हे सगळं आवडतं प्रभू. Anything that surrounds you, I love it. जे काही तुझ्या विषयीचं आहे त्यावर माझं प्रेम आहे, I love it all. त्या सगळ्यावर माझं प्रेम आहे. I love to hear about Jesus. मला येशूविषयी ऐकणं आवडतं. You are my joy. तू माझा आनंद आहेस. Bless my people, Lord, this night. माझ्या लोकांना आज रात्री आशीर्वादित कर दे बापा, Bless them. त्यांना आशीर्वादित कर. Every burden, let it just go away in Jesus' name. प्रत्येक ओझं त्यांचं येशूच्या नावात निघून जाऊ दे. Let it go away in Jesus' name. प्रत्येक ओझं त्यांचं येशूच्या नावात निघून जाऊ दे. Answer the people's prayers, Lord. लोकांच्या प्रार्थनेला उत्तर दे प्रभू. We are praying with a good heart. आम्ही चांगल्या हृदयाने प्रार्थना करत आहोत. We are praying confident prayers. आम्ही विश्वासाच्या प्रार्थना करत आहोत. We are making requests with joy, आनंदाने विनंत्या करत आहोत. with thanksgiving. आभार प्रदर्शनासह करत आहोत. Answer my people's prayers. माझ्या लोकांच्या प्रार्थनेला उत्तर दे. Our prayers are different tonight. आज रात्री आमच्या प्रार्थना वेगळ्या झाल्या. Answer every one of them. प्रत्येकाला उत्तर दे Bless प्रभू. every one of them. प्रत्येकाला आशीर्वाद दे. Heal them, those who need healed. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य दे. Whatever prayer request they have made right now, जी काही प्रार्थना विनंती त्यांनी आता केली, you give it to them, Lord. त्यांना ती दे बाप्पा. Because they are all God conscious. कारण सगळ्यांनी इथे दे बाप्पा तुझ्या सहवासाची जाणीव ठेवली आहे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद येशू. Thank you for answering our prayer. धन्यवाद आमच्या प्रार्थनेला उत्तर Thank you, दिल्याबद्दल. Lord. धन्यवाद We are प्रभू. going to see the fruit of it, Lord. याचं फळ आम्हाला दिसणार आहे प्रभू. Our roots are gone deep into God. आमची मुळं देवामध्ये फार खोल रुजली. In Jesus' name we pray. येशूच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. Praise God. Rejoice in the Lord. Amen. Hallelujah.